खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव तसंच आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करणारी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ही एक अग्रगण्य संस्था. सशक्त सुदृढ तरुण पिढी घडवण्यासाठी आणि तरुण पिढी स्मारकाशी जोडली जावी यासाठी स्मारकानं अनेक उपक्रम सुरू केले आहेत. स्मारकाची ऑलिम्पिक दर्जाची रायफल रेंज आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आधुनिकतेचा अद्ययावततेचा पुरस्कार केला. त्यांच्या नावाचं स्मारकही त्याच विचाराने पुढे जात आहे. 2020च्या ऑलिम्पिकमध्ये ज्या टार्गेट्सवर शूटिंग स्पर्धा होतील ती टार्गेट्स आपल्याकडे 2014मध्येच आणण्यात आली. शासनानं सौर ऊर्जेचा आणि LED दिव्यांचा प्रचार करण्यापूर्वीच स्मारकानं सौर ऊर्जेचा आणि LED दिव्यांचा वापर सुरू केला असून सध्या स्मारकाचा 70% जास्त भाग हा सौर ऊर्जेवर चालतो आहे. याशिवाय धनुर्विद्या, तायक्वांदो, कराटे, मुष्टियुद्ध, योग, UPSC, MPSC, CDSA प्रशिक्षण वर्ग, संस्कृत, मोडीलिपी, चित्रकला, व्यंगचित्रकला, संगीत, नृत्य व्यायामाचे वर्ग इथे चालतात. आपली उत्तम अशी व्यायामशाळाही आहे. स्मारकाच्या दर्शनी भागात दाखवला जाणारा अत्याधुनिक वॉल मॅपिंग तंत्रज्ञानावर आधारित स्वातंत्र्यवीर हा लाईट अँड साऊंड शो हे एक मोठं आकर्षण आहे. व्यक्तिचित्रणात्मक आणि कायमस्वरूपी असा हा देशातला पहिला शो ठरला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वातंत्र्यवीरांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित शतजन्मशोधिताना हा दृकश्राव्य नृत्य नाट्य संगीतमय भव्य कार्यक्रमाचे प्रयोग गावोगावी होत असतात. सावरकरांच्या अजरामर गीतांबरोबरच सावरकरांनी लिहिलेली भावगीतं, लावणी, पोवाडा, फटका आणि त्यांचे विचार यांची अप्रतिम गुंफण असलेला हा पहिलाच कार्यक्रम पथदर्शी ठरला आहे. या कार्यक्रमानंतरच सावरकरांच्या कार्यकर्तृत्वावरचे असंख्य संगीतमय कार्यक्रम उभे राहिले आणि ज्यामध्ये या कार्यक्रमासाठी स्वरबद्ध केलेली गीतच गायली जातात. याशिवाय सध्या गाजतं आहे ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि अनामिका निर्मित दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित नाटक हे मृत्युंजय. 8 जुलै 1910ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फ्रान्सच्या मार्से बंदराजवळ मोरिया बोटीतून अथांग सागरात उडी मारली. ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्याचा त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी झाला तरी भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा त्यांचा उद्देश मात्र सफल झाला. 8 जुलै हा साहस दिन आहे. त्यानिमित्त 8 ते 15 जुलै दरम्यान गोवा शासनाच्या वतीनं गोव्यात हे मृत्युंजय या नाटकाचे 14 प्रयोग होणार आहेत. गोव्यात साखळीत होणारा पहिला प्रयोग हा हे मृत्युंजयचा 75वा प्रयोग आहे. अनेक उपक्रम एकाच छताखाली चालवणारी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ही एकमेव सामाजिक संस्था असावी. स्मारकानं नुकतीच एक लढाई जिंकली. आपल्याला सर्वांना त्याची कल्पना आहेच. तरीसुद्धा या लढाईत शस्त्रही वापरलं. आपण शस्त्र जरूर वापरलं, पण ते अत्याधुनिक सोशल मीडिया नावाचं शस्त्र. सावरकरांची बदनामी करणाऱ्या एका मोठ्या वाहिनीविरोधात स्मारक उभं ठाकलं. त्याला जनतेनं तुफान प्रतिसाद दिला. त्या वाहिनीविरोधात फेसबुक, ट्विटरवर निषेधाचा अक्षरशः पाऊस पडला. त्यावर न थांबता त्या वाहिनीच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी त्यांच्या जाहिरातदारांना जाहिराती थांबवण्याचं आवाहन करण्यात आलं. त्याला जाहिरातदारांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि एकामागोमाग एक त्या वाहिनीच्या जाहिराती बंद झाल्यावर त्यांना जाग आली. त्यांच्या संपादकांना स्मारकात हे आंदोलन थांबवण्यासाठी येऊन 2-2.25 तास आमच्याशी चर्चा करावी लागली आणि त्याच्यानंतर त्यांच्या वाहिनीवरून त्यांनी जाहीर माफी मागितली. सावरकरांची बदनामी करणाऱ्या 2 कार्यक्रमांच्या क्लिप्सही त्यांना समाज माध्यमांवरून काढून टाकाव्या लागल्या. मला असं वाटतं की दूरचित्रवाहिनीच्या इतिहासात इतकी नामुष्की कुठल्याही प्रसारमाध्यमावर आलेली नाही. सावरकर स्मारकाच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या जनआंदोलनामुळे हे घडलं. यासाठी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, मी स्वतः, समीर गुरव, विवेक आणि श्वेता परुळकर, सुनील पवार, काही व्यक्ती यांनी आजच्या शब्दात बोलायचं तर एक वॉर रूमच उभी केली होती. आम्ही 23 दिवस सगळी कामधामं सोडून हा लढा दिला. खासदार राहुल शेवाळे, गोपाळ शेट्टी, आमदार राहुल भातखळकर, भारतकुमार राऊत अशा अनेकांचा आम्हाला पाठिंबा मिळाला.
पण त्याचबरोबर विकास देशपांडे, अंकित काणे, मालशे आणि हजारो नागरिक या आंदोलनात सहभागी झाले आणि एका मोठ्या वाहिनीला त्यापुढे नमतं घ्यावं लागलं. ती वाहिनी हे निमित्त ठरली, पण धडा मिळाला तो सावरकरांविरोधात गरळ ओकणाऱ्या अनेकांना. स्मारकाचे यूट्यूब चॅनल लवकरच सुरू होणार असून सावरकरांच्या विचारांचा प्रसार आता डिजिटली करणार आहोत. याबाबतची माहिती आपल्यापर्यंत लवकरच पोहोचेल. संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या अर्थसंकल्पाचं विश्लेषण करण्याचा उपक्रम सावरकर स्मारकानं मोदी सरकारनं सादर केलेल्या पहिल्या अंतरिम अर्थसंकल्पापासून सुरू केला. दरवर्षी डॉक्टर नरेंद्र जाधव यांनीच अर्थसंकल्पाचं विश्लेषण करावं अशी कल्पना आहे. 2 वेळा ते काही कारणामुळे येऊ शकलेले नाहीत, पण आज चौथ्यांदा डॉक्टर नरेंद्र जाधव आपल्याकडे आले आहेत, याचा विशेष आनंद आहे. सर्वसामान्यांना कळेल असं आणि निष्पक्ष विश्लेषण ही डॉक्टर जाधव यांची खाती आहे. लहानपणी मुंबईच्या बकाल वस्तीत दादा होण्याची मनीषा बाळगणाऱ्या एका मुलानं आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ ही ख्याती मिळवणं हा एक अत्यंत खडतर प्रवास आहे. पण डॉक्टर नरेंद्र जाधव रिझर्व्ह बँकेतल्या दैदिप्यमान कारकिर्दीनंतर ते केंद्रीय नियोजन आयोगाचे आणि राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्य झाले आणि त्याचबरोबर मराठी आणि इंग्रजीतले सिद्धहस्त लेखक अशी ख्याती मिळवून त्या क्षेत्रातले दादा ठरले. अर्थात या यशाचं श्रेय ते आपल्या बापाला, रूढार्थानं अशिक्षित असलेल्या बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी असणाऱ्या दामोदर रुंजाजी जाधव यांना देतात. आयुष्यात तुझ्या बुद्धीला पटेल तेच तू कर, पण जे करशील त्या टॉपला जायलाच पाहिजे आणि किसी को डरना मत हा मंत्र या बापानं आपल्या मुलांना दिला. त्यांच्या वडिलांना बाप म्हटलेलंच आवडत असे. वडील म्हणणं म्हणजे भेंडीच्या भाजीवानी बुळबुळीत वाटतं असं ते म्हणत असत. जातीयतेची, लोकापवादाची, वरिष्ठांच्या अधिकाराची आणि दारिद्र्याची भीती त्यांनी स्वतः कधी बाळगली नाही आणि त्यांनी आपल्या मुलांनाही तसंच जगायला शिकवलं. त्यामुळेच त्यांची मुलं उच्च पदस्थ तर झालीच, पण एक चिरंजीव डॉक्टर नरेंद्र जाधव आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ झाले. आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक ही डॉक्टर नरेंद्र जाधव यांची एक महत्त्वाची ओळख आहे. या बापानं शिकवल्यामुळेच डॉक्टर जाधव स्वतःचा शोध घेऊ शकले. त्यांनी जी मूल्य दिली त्यातून ते शिकले, आजच्या पदाला पोहोचू शकले. देशातल्या अनेक महापुरुषांविषयी वडिलांनी या मुलांना सांगितलंच, तसं स्वातंत्र्यवीर सावरकरांची ओळख करून दिली, ते एक धाडसी पुरुष म्हणून. त्यांचीच सर्च फॉर एक्सलन्स ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण डॉक्टर जाधव आणि त्यांच्या भावंडांच्या मनात रुजवली. वडाळ्याची मुंबई पोर्ट ट्रस्टची शाळा, मग छबिलदास शाळा, रुईया महाविद्यालय ते मुंबई विद्यापीठ असा डॉक्टर जाधव यांचा प्रवास झाला. मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात MA प्रथम वर्ग मिळवणारे डॉक्टर नरेंद्र जाधव हे पहिले दलित विद्यार्थी ठरले. 1974 ते 1977 अशी 3 वर्ष त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियात अधिकारी म्हणून काम केलं. वयाच्या केवळ 21व्या वर्षी स्टेट बँकेचा अधिकारी होण्याचा मान त्यांनी मिळवला. त्यांनी MA केलं ते स्टेट बँकेत काम करत असतानाच. 1986 ते अमेरिकेच्या इंडियाना विद्यापीठातून सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विद्यार्थी या विशेष बहुमानासह त्यांना डॉक्टरेट मिळाली. इंडियाना विद्यापीठात नव्यानं अमेरिकेत आलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ते भारतीय विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले आणि मुलांना विमानतळावरून आणण्यापासून ते कम्युनिटी किचनपर्यंत अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी त्यांनी केल्या. या सामाजिक कार्याबद्दलचाही हा सन्मान होता. अर्थशास्त्रात त्यांनी जे गुण मिळवले तो विक्रम आजही अबाधित आहे. डॉक्टरेट करत असतानाच त्यांनी तिथल्या 2 विद्यापीठात शिकवलं आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून गौरव प्राप्त केला. अमेरिकेतच अनेक संधी उपलब्ध असतानाही मातृभूमीच्या प्रेमाखातर ते मायदेशी परतले. आता दीप भव म्हणजे तू स्वतःचा दीप हो या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणुकीनुसार त्यांच्याच प्रेरणेनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून डॉक्टर जाधव यांनी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला, जो तरुण वर्गाला आजही प्रेरित करतो आहे. 31 वर्ष ते रिझर्व्ह बँकेचे अर्थतज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. रिझर्व्ह बँकेचे प्रधान आर्थिक सल्लागार आणि प्रमुख अर्थतज्ज्ञ म्हणून कार्यकारी संचालक पदावरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या जागतिक वित्त संस्थेमध्ये 4.5 वर्ष त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्याचप्रमाणे इथिओपिया आणि अफगाणिस्तान यासारख्या मागास देशांच्या अर्थव्यवस्थांची पुनर्बांधणी करण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. आर्थिक झीज सोसून त्यांनी 2006मध्ये पुणे विद्यापीठाचं कुलगुरुपद स्वीकारलं. त्यांच्या 3 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीत समर्थ भारत अभियानाच्या माध्यमातून पुणे विद्यापीठ समाजाभिमुख करण्यात आणि या विद्यापीठाला शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात जागतिक पातळीवर नेण्यात ते यशस्वी झाले. आर्थिक, सामाजिक आणि ललित विषयांवरचे त्यांचे 36 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा 3ही भाषेत लिहिणारे ही त्यांची विशेष ओळख आहे. सुमारे 200च्या वर शोधनिबंध आणि स्फुटलेख, 30 महत्त्वपूर्ण शासकीय अहवाल आणि रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांसाठी लिहिलेली 100हून अधिक भाषणं ही त्यांची ग्रंथसंपदा आहे. पण मराठी साहित्यातले सगळे विक्रम मोडणारं त्यांचं पुस्तक म्हणजे आमचा बाप आणि आम्ही. भारतीय आणि परदेशी अशा 17 भाषांमध्ये या पुस्तकाचा अनुवाद चालू असून जगभरात 20 वर्षात तब्बल 6 लाखांच्या वर प्रती विकल्या गेलेल्या आहेत. मराठी साहित्याच्या 800 वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक विकल्या गेलेल्या या पुस्तकाच्या आता किती आवृत्ती, कितवी? 199, म्हणजे 2 लाखाच्या वर प्रती झालेल्या आहेत. ह्या मला वाटतं महिन्याला किमान 1 आवृत्ती अशा त्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा वेग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रज्ञासूर्य डॉक्टर आंबेडकर, प्रज्ञा महामानवाची, बोल महामानवाचे असे 6 मराठी तसंच 6 इंग्रजी ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले आहेत. 2011मध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या 150व्या जयंतीवर्षात डॉक्टर जाधव यांनी भयशून्य चित्त जेथ हा रवींद्रनाथांच्या 151 कवितांचा भावानुवाद, रवींद्रनाथ टागोर समग्र साहित्य दर्शन हा संपादित ग्रंथ आणि रवींद्रनाथ टागोर युगनिर्माता विश्वमानव हे गुरुदेवांचं मराठीतलं पहिलंच विश्लेषणात्मक चरित्र ही ग्रंथत्रयी प्रकाशित केली. या ग्रंथाच्याही वर्षभरात 3 आवृत्त्या निघाल्या होत्या. आत्तापर्यंत त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय म्हणजे माझी माहिती जोपर्यंत आहे तोपर्यंत 70 पुरस्कार मिळाले असून नेपोलियननं सुरू केलेलं कमांडर ऑफ अकॅडमिक पाम्स हे फ्रान्स सरकारचं सर्वोच्च नागरी बिरुद मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत. याशिवाय 4 राज्यातील विद्यापीठांनी त्यांना डिलीट पदवीनं सन्मानित केलं आहे. आणि आपलं भाग्य असं की डॉक्टर नरेंद्र जाधव कालच सादर झालेल्या मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाचं विश्लेषण करण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत. आता सर्वसूत्र अर्थातच डॉक्टर जाधव यांच्याकडे. तुम्ही हे सांगा की कुठे कोणत्या चॅनल्सवरती दाखवलं जात आहे ते सांगा. मला लाईव्ह दाखवलं जात आहे. स्मारकाच्या चॅनलवरनं तसंच अनेक वाहिन्यांवरती याचं थेट प्रक्षेपण आता होत आहे. त्याची एक थोडीशी सांगितलं. आणि डॉक्टर जाधव यांना लवकर जायचं आहे, त्यामुळे आपले जे काही प्रश्न असतील ते आपण एकदम विचारूया. ज्याचा त्यांनी उल्लेख केलेला नसेल ते प्रश्न असावेत आणि त्याची सगळ्याची ते एकदम उत्तरं देतील. श्री रणजित सावरकर कार्याध्यक्ष, श्रीमती मंजिरी मराठे यांनी खूप छान ओळख करून दिली, श्री राजेंद्र वराडकर, सावरकर राष्ट्रीय स्मारकचे इतर पदाधिकारी आणि मित्र हो. सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीला कृतज्ञतापूर्वक अभिवादन. मला इथे यायला नेहमीच आवडतं आणि गेली अनेक वर्ष हा आता परिपाठ झालेला आहे की बजेट प्रेझेंटेशन झालं की त्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईत येऊन मी इथे भाषण करतो. परंतु गेली 2 वर्ष ते चुकलं आणि मला प्रकृती अस्वास्थ्यामुळे 2 वर्ष येता आलं नाही.
ते दोन्ही वर्ष मला चुकचुकल्यासारखं वाटत राहिलं होतं. आज पुन्हा इथे यायचा योग आला. मला अतिशय मनापासून आनंद वाटतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की पूर्ण वेळ अर्थमंत्री असलेल्या महिला अर्थमंत्र्यांनी पहिल्यांदाच श्रीमती निर्मला सीतारामन यांनी काल 2019-20चा अर्थसंकल्प सादर केला. हा नियमित म्हणजे रेग्युलर अर्थसंकल्प होता. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की यावर्षी सार्वत्रिक निवडणुका असल्यामुळे रेग्युलर बजेट काही झालं नाही. 1 फेब्रुवारीला जे सादर होतं बजेट, अर्थसंकल्प सादर केला जातो, त्याच्याऐवजी वोट ऑन अकाउंट अशा स्वरूपाचा अंतरिम स्वरूपाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला 5 फेब्रुवारीला. आणि त्यानंतर हा नियमित अर्थसंकल्प आत्ता काल सादर करण्यात आला. नेहमीप्रमाणे अर्थसंकल्प आल्यानंतर त्याच्यावरती अनेक उलटसुलट प्रतिक्रिया येतात. तशा आल्या. आपण वर्तमानपत्रामध्ये पाहिलं, सगळ्या चॅनल्सवरती पाहिलं, काही चॅनल्सवरती मी स्वतःही होतो, मराठी आणि इंग्रजी आणि हिंदी. तर उलटसुलट ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत त्यामध्ये उलट प्रतिक्रिया जरा जास्त आहेत की दे इज द ग्रेट अपॉर्च्युनिटी लॉस्ट असं म्हटलं गेलं. काहींनी हा अर्थसंकल्प अगदी मिळमिळीत आहे असं म्हटलं. काही लोकांनी हा अर्थसंकल्प ओल्ड वाईन इन द न्यू बॉटल अशा स्वरूपाचा आहे असंही म्हटलं. आनंद महिंद्र उद्योगपती यांनी इंटरेस्टिंग कमेंट केली. ते म्हणाले की मला असं वाटलं होतं की या बजेटमध्ये 4वर 4 मारण्यात येतील, परंतु अर्थमंत्र्यांनी एक रन काढला आणि अशीच स्ट्रॅटेजी ठेवली होती असं त्यांनी विधान केलं. दुसऱ्या टोकाला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खंबीरपणे पाठराखण या बजेटची केलेली आहे. आज तर पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले की या बजेटवर टीका करणारे जे लोक आहेत दे आर ऑल प्रोफेशनल पेसिमिस्ट, म्हणजे धंदेवाईक निराशावादी लोक आहेत, अशा प्रकारचं विधान त्यांनी केलेलं आहे. यातनं काय निष्पन्न होतं आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण बजेटमध्ये काय आहे काय नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचा कार्यकारण भाव काय आहे ते मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न आज करणार आहे. याची प्रक्रिया आधी आपण जरा समजावून घेऊया. तिथे अनेक गैरसमज आहेत. बऱ्याच लोकांची एक मोठ्या प्रमाणावर झालेली टीका म्हणजे हा अर्थसंकल्प जो आहे तो आर्थिक सर्वेक्षणाशी काही संबंध नाही त्याचा, तो त्याच्यापासून फार दूर गेलेला आहे. तुम्ही आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल 1 दिवस आधी आला होता, त्यामध्ये जे म्हटलेलं ते आणि बजेटमध्ये जे प्रत्यक्षात आलेलं आहे याच्यामध्ये खूप तफावत आहे. असा टीकेचा सूर अनेक लोकांनी लावलेला आहे. तो अज्ञानमूलक आहे असं मला वाटतं. कारण खरं म्हणजे आर्थिक सर्वेक्षण करणारे लोक आणि बजेट तयार करणारे लोक हे एकाच मंत्रालयात जरी असले तरी त्यांचा एकमेकाशी काहीही संबंध नसतो. आणि हा जो समज आहे की आर्थिक सर्वेक्षण हा बजेटचा ट्रेलर असतो, हा सर्वस्वी चुकीचा समज आहे. कारण तुम्ही पहा की आर्थिक सर्वेक्षण जे असतं त्यामध्ये आर्थिक परिस्थितीचा विस्तृत आढावा घेतलेला असतो आणि काही सूचना केलेल्या असतात, परंतु या सूचना या अर्थमंत्र्यांवर बंधनकारक नसतात, मुळीच बंधनकारक नसतात. आणि चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर जो असतो त्याच्या नेतृत्वाखाली एक टीम काम करते आणि आर्थिक सर्वेक्षणाचा तो रिपोर्ट तयार केला जातो. त्यातून सूचना केल्या जातात पण त्या बंधनकारक नसतात. त्या सूचना किंवा तो जो अहवाल आहे तो पूर्णपणे त्याचं स्वरूप हे आर्थिक स्वरूपाचं असतं. त्या उलट वित्तमंत्र्यांना किंवा फायनान्स मिनिस्टरना अर्थकारण आणि राजकारण याच्यामध्ये समन्वय साधायचं काम करायचं असतं. त्यातलं राजकारण जो भाग जो आहे तो चीफ इकॉनॉमिक ॲडवायझरला माहीत असावा अशी अपेक्षा नसते. त्यामुळे अर्थकारण आणि राजकारण याची सांगड घालण्याचं काम जे आहे ती तारेवरची कसरत करण्याचं काम हे अर्थमंत्री करत असतात. आणि प्रत्येक अर्थसंकल्पाला त्या वेळच्या स्थितीगतीची
संदर्भ असतो, त्याचा संदर्भ असतो, त्या परिप्रेक्ष्याचा संदर्भ असतो. त्यामुळे कुठलंही बजेट सादर होताना तुम्ही पाहिलं असेल, आधीच्या सगळ्या बजेटमध्ये झालं, यावेळी मात्र तसं झालेलं नाही आणि ते चुकीचं झालेलं आहे असं मला वाटतं. प्रत्येक बजेट सादर करताना सुरुवातीला वित्तमंत्री समजावून सांगतात की कुठल्या जागतिक आर्थिक परिस्थितीच्या संदर्भामध्ये हे बजेट सादर होतं आहे. नंतर ते भारतातल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतात आणि त्यानंतर मग या बजेटमध्ये काय सांगायचं आहे ते सांगितलं जातं. यावेळी तसं काही झालं नाही. यावेळी माननीय अर्थमंत्र्यांनी कुठलाही रिव्ह्यू घेतला नाही, त्या ग्रोथ रेटबद्दल काहीही बोलल्या नाहीत किंवा ग्रोथ रेट काय असायला हवा याबद्दलही काय बोलल्या नाहीत. त्यांनी सरळ मुद्द्यालाच हात घातला आणि 5 वर्षाच्या याबद्दल त्या बोलल्या की 5 वर्षामध्ये आपल्याला जी $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था करायची आहे त्याबद्दल काय करता येऊ शकेल याबद्दल त्यांनी सुरुवातीलाच अगदी सांगायला सुरुवात केली. मला असं वाटतं की आपल्याला हे बजेट नीट समजावून घेण्यासाठी जागतिक आर्थिक परिस्थिती जी आहे त्याचा थोडासा आढावा घेणं आवश्यक आहे आणि आपल्या देशातल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला नसला तरी आपल्याला हा अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी तो घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. जागतिक परिस्थिती जर पाहिली तर 2 गोष्टी फार प्रामुख्याने 3 गोष्टी फार प्रामुख्यानं ठळक अशा घडत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जगभरामध्ये मंदीसारखं वातावरण तयार होतं आहे. अमेरिकन अर्थव्यवस्था ही स्लोडाऊनच्या मार्गावरती आहे. युरोपियन युनियनच्या ज्या अर्थव्यवस्था आहेत त्या अर्थव्यवस्थासुद्धा मंदावत आहेत. हा एक भाग. दुसरा भाग म्हणजे जे प्रगत देश आपण म्हणतो त्या सगळ्यांमध्ये मंदी सदृश्य वातावरण आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये मंदी कधी येणार, यावर्षी येणार की पुढच्या वर्षी येणार एवढाच वादाचा मुद्दा आहे. येणार हे नक्की असं म्हटलं जातं. त्यामुळे जगभरामध्ये हे एक वातावरण आहे जे आपल्याला प्रतिकूल आहे. दुसरी गोष्ट, अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये मोठं व्यापार युद्ध चालू आहे आणि गेली 1.5-2 वर्ष ते चालू आहे आणि याचाही खूप परिणाम आपल्यावरती होतो आहे, होणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे व्यापार युद्ध इतकं टोकाला आता गेलेलं आहे की आत्ता अलीकडे एक सर्वे करण्यात आला. त्या सर्वेमध्ये असं निष्पन्न झालं की तिथे चीनमध्ये काम करत असलेल्या अनेक उद्योजकांपैकी 40% उद्योजकांना चीन सोडून दुसऱ्या कुठल्या तरी देशामध्ये जायचं आहे. 40% उद्योजकांना. आता भारतासाठी ही सुवर्ण संधी आहे, परंतु याचा फायदा घेण्यासाठी आपल्याकडे कुठलीही योजना नाही. हे दुर्दैवानं आपल्याला नमूद करावं लागतं. आणि विशेष म्हणजे यातले बहुसंख्य प्रकल्प जात आहेत ते मेक्सिकोकडे जात आहेत, ते बांगलादेशकडे जात आहेत, ते इंडोनेशियाकडे जात आहेत, ते मलेशियाकडे जात आहेत आणि फक्त 8% प्रकल्प भारतामध्ये येऊ इच्छितात. हे निश्चितच खेदजनक आहे आणि यासाठी आपण मोठी ॲक्शन घेणं अपेक्षित आणि अभिप्रेत होतं, मात्र ते या बजेटमध्ये करण्यात आलेलं नाही. तिसरी गोष्ट जी जागतिक पातळीवर आपण समजावून घ्यायला पाहिजे ती म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सायबर वॉर चालू झालेला आहे आणि त्याची परिणती कशामध्ये होईल आपल्याला माहिती नाही. आर्थिक सर्वेक्षणामध्ये तर आलेलं आहे की तेलाच्या किमती कमी होणार आहेत. मला तेलाच्या किमती कमी होतील असं अजिबातच वाटत नाही. म्हणजे भारतातल्या नाही, मी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधल्या म्हणतो आहे. त्या कमी किमती होतील म्हणून इकडे कर लादण्यात आला आणि त्या कमी किमती होण्याची शक्यता मला फारच कमी वाटते. ज्या प्रकारे अमेरिका आणि इराणमध्ये सायबर वॉर चालू आहे त्याचा एक अपरिहार्य परिणाम म्हणून नजीकच्या भविष्यकाळामध्ये तेलाच्या किमती वाढण्याचीच शक्यता आहे. त्यामुळे तो धक्का आपल्याला सगळ्यांना पचवावा लागणार आहे. ही जागतिक आर्थिक स्थिती आहे. भारताची आर्थिक स्थिती जर तुम्ही पाहिली तर तिथेही फार सकारात्मक चित्र आत्तापर्यंत तरी आहे असं दिसून येत नाही. अनेक गोष्टी चांगल्या असल्या तरी अनेक गोष्टी वाईट आहेत. आपला विकासाचा वेग मंदावलेला आहे. कित्येक तिमाहींमध्ये सलगपणे आपल्या विकासाचा दर मंदावत आलेला आहे आणि मार्च 2019मध्ये म्हणजे या वर्षीच्या मार्चमध्ये जे पहिल्या तिमाहीमध्ये जानेवारी ते मार्च 2019 या तिमाहीमध्ये आपला
दर जो आहे विकासाचा दर तो 5.8% खाली आला. म्हणजे तो नीचांक आहे. गेल्या अनेक तिमाहींमधला तो नीचांक आहे. पूर्ण वर्षासाठी 18-19 या वर्षासाठी आपला विकासाचा दर 6.8% राहील असं आर्थिक सर्वेक्षणाचं म्हणणं आहे. आणि 19-20 म्हणजे हे वर्ष, हे वित्तीय वर्ष, यामध्ये तो 7% जाईल असं इकॉनॉमिक सर्वेचं म्हणणं आहे. इतर कोणी तसं म्हणत नाही आहे. आपला विकासाचा दर हा 7% कमीच राहण्याची शक्यता आहे. आणि हे पुढच्या कालखंडासाठी हे इट डझंट ऑगर व्हेरी वेल फॉर द फ्युचर. आणि त्यामुळे बजेटमध्ये त्या दृष्टीने काहीतरी करायला हवं होतं. आणि ते काय करण्यात येतं आहे ते मी तुम्हाला सांगतो. खाजगी गुंतवणूक ठप्प झालेली आहे. गेली कित्येक तिमाहीमध्ये खाजगी गुंतवणूक कमी होत चाललेली आहे किंवा मंदावलेली आहे. त्याचबरोबर बेरोजगारीनं कळस गाठलेला आहे. 45 वर्षातली मॅक्सिमम अनएम्प्लॉयमेंट सध्या आहे. आणि त्यातही विशेष म्हणजे एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट इज द हायेस्ट, विच इज व्हेरी सिरियस. तर या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अर्थमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. कदाचित ही परिस्थिती इतकी प्रतिकूल आहे त्यामुळेच कदाचित त्यांना त्याची चर्चा करणं आवश्यक वाटलं नसेल. परंतु त्यांनी या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना तुम्ही एक लक्षात घ्या की त्यांनी 6 का नाही मारलेले, 4 का नाही मारलेला. त्याचं कारण असं आहे की त्यांना एक तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये मांडलेला अर्थसंकल्प आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमध्ये राजकीयदृष्ट्या अत्यंत चांगली आणि सबळ अशी भक्कम पाठबळ घेऊन हे सरकार आलेलं आहे. त्यामुळे अनेक लोकांची अपेक्षा अशी होती की फार बोल्ड अर्थसंकल्प असेल. तसं काही होणार नव्हतं. याच वर्षीचा अंतरिम अर्थसंकल्प आला त्याच्याही फ्रेमवर्कच्या फारसं बाहेर जाता येणं शक्य नव्हतं. कारण सरकार तेच लोक सरकारमध्ये आले. त्यांचा अर्थसंकल्प जो आत्ता मांडण्यात आला फेब्रुवारीमध्ये मांडलेला आणि जुलैमध्ये मांडलेला, याच्यामध्ये फार फरक असू शकत नाही. तेही एक बंधन होतं. म्हणजे तेच वर्ष, तेच सरकार आणि मग अर्थसंकल्प सर्वस्वी निराळा कसा असेल. परंतु आपल्या लोकांच्या अपेक्षा होत्या. क्रिकेटचं उदाहरण जे आनंद महिंद्रने दिलं ते बरोबर जरी असलं तरी ते अर्ध सत्य आहे. या बजेटमध्ये फार 4 मारलेल्या नाही आहेत किंवा 6 तर नाहीच मारलेल्या, पण फार 4 मारलेल्या नाहीत. फक्त टुकू खेळत त्यांनी सगळा वेळ काढला असं जे म्हटलं जातं आहे ते हे जरी खरं असलं तरी ते अर्धसत्य आहे. कारण क्रिकेटच्याच भाषेत सांगायचं झालं, आणि आज क्रिकेटची मॅचही चालू आहे, तर या वित्तमंत्र्यांनी धावफलक हालता ठेवलेला आहे. हे महत्त्वाचं आहे आणि हे सकारात्मक आहे असं मला वाटतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बजेटचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आणि सकारात्मक बाब म्हणजे हा अर्थसंकल्प जो आहे ना, हा एका वर्षाचा अर्थसंकल्प नाहीच. मुळी हा 5 वर्षाचा अर्थसंकल्प आहे. म्हणजे 5 वर्ष 5 इयर प्लॅनिंग आपण बंद केलं. 5 वर्षाचं पंचवार्षिक योजना बंद केली. परंतु हे जे आहे हे बजेट मांडलेलं आहे ते 5 वर्षाचं बजेट मांडल्यासारखं मांडलेलं आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. अगदी सुरुवातीलाच त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी पुढच्या 5 वर्षामध्ये म्हणजे 2024 सालपर्यंत $5 ट्रिलियन इकॉनॉमी होण्याचं जे स्वप्न माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेलं आहे ते साध्य करण्यासाठी काय करता येईल इथपासूनच सुरुवात केलेली आहे. त्याच्या आधी त्यांनी ज्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये ज्या 10 गोष्टी सांगितल्या, त्या 10 वर्षाची विजन म्हणून जे 10 पॉईंट सांगितले होते आधीच्या वित्तमंत्र्यांनी, ते उद्धृत केलेले आहेत भाषणामध्ये सुरुवातीला पहिल्यांदाच. त्याच्यातही गडबड आहे. ते 10 मुद्दे खूप चांगले आहेत, पण तुमच्या एक लक्षात आलेलं नसेल तर परत पाहून घ्या. त्या 10 मुद्द्यांमध्ये शिक्षण आणि कौशल्य विकास याचा उल्लेखच नाही आहे. शिक्षण आणि कौशल्य विकास केल्याशिवाय आपण विकास साधू शकणार नाही आणि साधला तरी तो टिकवू शकणार नाही. त्यामुळे ते अत्यंत महत्त्वाचा तो एक दुवा राहून गेलेला आहे आणि तेच त्यांनी उद्धृत करून भाषणाला सुरुवात केली. पण तो वेगळा भाग आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये $5 ट्रिलियन इकॉनॉमी होण्याचं जे उद्दिष्ट आहे ते सादर करण्यासाठी आवश्यक ते
सुयोग्य असं आर्थिक वातावरण निर्माण करणं आणि त्याची चांगली पायाभरणी करणं हे खरं म्हणजे या बजेटचं उद्दिष्ट आहे आणि तीच त्याची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे असं मला वाटतं. आणि त्या अर्थानं मी म्हणतो आहे की हे 5 वर्षाचं बजेट आहे, पंचवार्षिक बजेट आहे. कारण 5 वर्षामध्ये $5 ट्रिलियन इकॉनॉमी होण्याचं जे स्वप्न आहे त्याच्यासाठी लागणारी पायाभरणी करण्याचं, मूलगामी त्याच्यासाठी बैठक तयार करण्याचं काम या बजेटमधून अतिशय समर्थपणे या अर्थमंत्र्यांनी साधलेलं आहे असं मला वाटतं. कसं ते मी आता तुम्हाला समजावून सांगणार आहे. परंतु त्याआधी $5 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणजे नेमका काय प्रकार आहे आपण जरा समजावून घेऊया. हे पहा, 2014 साली ज्यावेळी मोदी सरकार पहिल्यांदा पॉवरमध्ये आलं त्यावेळी आपली जी लेवल होती अर्थव्यवस्थेची ती $1.85 ट्रिलियन. बाय द वे, ट्रिलियन म्हणजे काय किंवा ट्रिलियन म्हणजे काय? ट्रिलियन म्हणजे एकावरती 12 शून्य आणि ते डॉलरमध्ये असलं तर त्याला 70ने गुणा तुम्ही, म्हणजे केवढा मोठा आकडा तो आहे पहा. तर आपली जी परिस्थिती होती 2014 साली ती होती $1.85 ट्रिलियन. त्यानंतर आज मितीला आपली जी आहे ती साधारणपणे $2.75 ट्रिलियन आहे. आणि या वर्षामध्येच म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत ती $3 ट्रिलियन व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे वित्तमंत्र्यांनी. आणि 2024 सालपर्यंत म्हणजे पुढच्या 5 वर्षामध्ये ती $5 ट्रिलियन व्हायला पाहिजे. आणि आत्ता आपली जी परिस्थिती आहे जगाच्या क्रमवारीमध्ये आपला नंबर 6वा आहे आणि 5 वर्षापूर्वी जगाच्या क्रमवारीमध्ये आपला नंबर 11वा होता. तो आता 6वर आलेला आहे आणि तो त्यामध्ये आणखी सुधारणा व्हावी अशी अपेक्षा आहे. आणि $5 ट्रिलियन स्वप्न आहे ते त्यासाठी आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. पण त्याचबरोबर अर्थमंत्र्यांनी एका गोष्टीचा उल्लेख केला तोही तुम्ही समजून घ्या. कारण वर्तमानपत्रामध्ये खूप चर्चा झालेली आहे आपल्या $5 ट्रिलियन सारखी चर्चा होत असते आणि आपला नंबर 6 आहे तो कसा 5वर येईल, कसा 4वर येईल, कसा 3वरती येईल. तुम्हाला गंमत सांगू का? पर्चेसिंग पॉवर पॅरिटी नावाचा एक प्रकार असतो. तो जर लक्षात घेतला तर आपण ऑलरेडी जगातली 3री अर्थव्यवस्था आहोत, ऑलरेडी आहोत. पहिला नंबर आहे चीनचा, अमेरिकेचा नाही. पहिला नंबर आहे चीनचा, दुसरा आहे अमेरिकेचा आणि तिसरा डिस्टंट थर्ड इज इंडिया. हा पर्चेसिंग पॉवर पॅरिटी त्याचा उल्लेख अर्थमंत्र्यांनी केलेला आहे बरं का या भाषणामध्ये. असा पुसटता उल्लेख केलेला आहे. तो नेमका काय प्रकार आहे तुम्हाला सांगतो. नॉर्मल एक्सचेंज रेट्सने जर तुम्ही GDP म्हणजे काय असतं? मूल्यवृद्धी. त्याचं मूल्यमापन करताना तुम्ही कुठल्या किमती वापरणार, कुठले एक्सचेंज रेट वापरणार हे फार महत्त्वाचं असतं. आता एकच गोष्ट, एकच आयटम त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या किमती असू शकतात. उदाहरणार्थ अगदी साधं दैनंदिन जीवनातलं उदाहरण घ्यायचं, हेअर कटिंग. हेअर कटिंग इज अ व्हॅल्यू ॲडिशन, त्याचा भाग GDPमध्ये जातो. आता भारतामध्ये जर $200 पडत असतील किंवा $100 पडत असतील, म्हणजे अगदी वडाच्या झाडाखाली ते ॲल्युमिनियमची बॅग घेऊन येणारा माणूस असतो तो काही $50-100 चार्ज करत असेल. मला सध्याचा रेट काय माहिती नाही, पण तुम्ही $100 दर घेतला. अमेरिकेमध्ये तोच दर $900 आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे अमेरिकेमधली हेअरकट इव्हॅल्युएट करताना तुम्ही $900 करणार आणि भारतातली इव्हॅल्युएट करताना तुम्ही $100 करणार. आणि हे कम्पेअर कसं काय करणार? तर समजा जगातल्या सगळ्या गोष्टी या एकाच किमतीमध्ये मोजल्या, सगळ्यांचा ॲव्हरेज घेऊन, म्हणजे हेअर कटिंगचा जगातला ॲव्हरेज घ्यायचा आणि नंबर ऑफ हेअरकट्स मल्टिप्लाइड बाय द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑर ॲव्हरेज प्राईस ऑफ हेअर कटिंग, कॉस्ट ऑफ हेअर कटिंग. तर जो GDP येईल ॲड केल्यानंतर तो पर्चेसिंग पॉवर पॅरिटीचा, म्हणजे इफ यू अप्लाय लॉ ऑफ वन प्राईस, म्हणजे एका आयटमची प्राईस जगभरातली एकच धरली आणि तर आपण इव्हॅल्युएशन जर केलं तर दॅट इज कॉल्ड पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. पर्चेसिंग पॉवर पॅरिटीच्या बेसिसवरती जर कंपॅरिझन केलं तर जगातला सगळ्यात मोठा देश चीन ठरतो. त्याच्यानंतर जवळ त्यांच्या युनायटेड स्टेट्स आणि तिसरा डिस्टंट थर्ड हा भारत. म्हणजे आपण ऑलरेडी 3ऱ्या क्रमांकावर आहोत. त्यामुळे 6व्या क्रमांकावरून आपण 3ऱ्या क्रमांकावर कधी येणार वगैरे चर्चा फिजूल आहे. आपण ऑलरेडी तिथे आहोत. मात्र
वी आर डिस्टंट थर्ड, वी हॅव टू कम क्लोजर टू अमेरिका अँड देन पॉसिबली कम्पीट विथ चायना. दॅट शुड बी आवर विजन, दॅट शुड बी आवर ड्रीम. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच मुळी या पंचवार्षिक उद्दिष्टाच्या परिपूर्तीसाठी काय करावं लागेल हे त्यांनी आपल्या भाषणामध्ये सुरुवातीला विस्ताराने सांगितलेलं आहे. या बजेटमधली मला अत्यंत खटकलेली बाब म्हणजे या बजेटमध्ये आकडेवारी देण्यातच आली नाही मुळे. म्हणजे आर्थिक चर्चा झालीच नाही परिस्थितीची, ते तर मगाशी मी म्हटलं, परंतु अलोकेशन्स काय झाली ते सांगितलीच गेली नाहीत. म्हणजे डिफेन्ससाठी किती अलोकेशन झालं, एज्युकेशनसाठी किती अलोकेशन झालं, किंवा हेल्थसाठी किती अलोकेशन झालं, मागच्या वर्षी किती होतं आणि यावर्षी किती वाढ झाली, काहीही याचा उल्लेख करण्यात आला नाही. त्या उलट बारीक सारीक गोष्टी, कस्टम ड्युटीसारख्या त्याचं डिटेल तपशीलवार कंटाळा येईपर्यंत त्याचं वाचन करण्यात आलं. म्हणजे ज्या गोष्टी ॲनेक्शरमध्ये टाकून दिलेल्या असतात त्या वाचून दाखवण्यात आल्या आणि मोठे मोठे अलोकेशन्स मात्र सांगण्यात आले नाहीत. आता डिफेन्स हा किती महत्त्वाचा इश्यू आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यावरती निवडणूक जिंकण्यात आली. डिफेन्सवरती किती टक्के खर्च वाढलेला आहे याबद्दल एक अवाक्षर तरी तुम्ही ऐकलं का भाषणामध्ये? अजून ते वर्तमानपत्रात तरी आलं आहे का? ते अवेलेबल आहे, ते सगळे डॉक्युमेंट शोधल्यानंतर मग कळतं. फक्त 6% वाढ केलेली आहे. आता ही योग्य आहे असं कोण म्हणू शकेल? परंतु याबद्दल वाच्यताच झाली नाही, त्याच्याबद्दल चर्चाही झाली नाही. मला ही बाब अतिशय खटकलेली आहे. प्रधानमंत्र्यांनी तर फिस्कल डेफिसिट किती असणार आहे हे सांगायचं सुद्धा त्या विसरून गेल्या होत्या आणि भाषण संपून खाली बसल्यानंतर उठून उभ्या राहिल्यानं त्यांनी सांगितलं की मी विसरले सांगायचं की आपलं डेफिसिट जे राहणार आहे ते 3.3% ऑफ GDP राहणार आहे. मला असं वाटतं की सादरीकरणामध्ये काही चटकदार गोष्टी होत्या त्या सादरीकरणामध्ये, परंतु जनरल सादरीकरण हे अत्यंत बोरिंग आणि लांबलचक. म्हणजे आत्तापर्यंतचं सगळ्यात लांबलचक भाषण जे झालं होतं ते जसवंत सिंगांनी केलं होतं, 2 तास आणि 14 मिनटं. निर्मला सीतारामन यांचं भाषण 2 तास आणि 9 मिनटं झालं, म्हणजे फार तक्के जवळ गेलं होतं. मला असं वाटतं की हे सगळा तपशील सांगणं आवश्यक होतं, त्या मात्र त्या विसरून गेल्या होत्या. आता लेट्स टॉक अबाउट दिस 3.3% GDP. म्हणजे फिस्कल डेफिसिट लेवल, बजेटेड लेवल ऑफ फिस्कल डेफिसिट दिस इयर 2019-20 इज गोइंग टू बी 3.3% ऑफ GDP. हे जर साध्य झालं, फॅन्टॅस्टिक, व्हेरी व्हेरी गुड अचिव्हमेंट. म्हणजे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की याचे 2 अर्थ निघतात. एक तर आपण ज्याला फिस्कल ग्लाइड पाथ म्हणतात तो आपण मेंटेन केलेला आहे. म्हणजे लॉंग टर्म फिस्कल पॉलिसीमध्ये असं ठरवण्यात आलं की 2021 सालपर्यंत आपलं फिस्कल डेफिसिट आहे त्याचं राष्ट्रीय उत्पन्नाशी जे प्रमाण आहे ते हळूहळू कमी करत जाऊन 3% आणायचं. आणि ते मोदी सरकारच्याच पहिल्या 5 वर्षामध्ये सिस्टमॅटिकली कमी करण्यात आलं. आता या बजेटमध्ये 3.4 इंटरिम बजेटमध्ये होतं, त्यात महत्त्वाकांक्षी वाढ करून ते 3.3वर आणलेलं आहे. एक्सलंट इफ इट इज अचीव्ड. नाव याचा अर्थ एक होतो की वित्तीय शिस्त पाळण्याचा माननीय वित्तमंत्र्यांचा प्रयत्न आहे आणि हे निश्चितपणे कौतुकास्पद आहे. हाऊ रिअलिस्टिक इट इज इट? अनफॉर्च्युनेटली आय डोंट थिंक इट इज रिअलिस्टिक ॲट ऑल. हे साध्य होणार कठीण आहे. ते साध्य करायचं काम कसं केलेलं आहे तेही मॅडमनी सांगितलेलं नाही आपल्याला, पण ते सगळा तपशील काढला तुम्हाला, कारण ह्या गोष्टी वर्तमानपत्रात कधी येत नाहीत. त्या सगळ्याचा अभ्यास त्या पेपरचा केल्यानंतर त्या मर्यादित अभ्यासातूनच मी सांगतो आहे, अजून मलाही ते पूर्णपणे कळलेलं नाही. पण एक गोष्ट मला कळलेली आहे की 3.3 लुक्स व्हेरी डिफिकल्ट टू अचीव. आणि ते कसं अचीव करतायत ते तुम्हाला माहिती आहे का? त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या प्रॉफिट्सवरती डल्ला मारून जवळजवळ मला असं वाटतं की 90,000 कोटी रुपयांचा डल्ला मारलेला आहे रिझर्व्ह बँकेच्या प्रॉफिट्सवरती. मागच्या वर्षीपर्यंत किती होतं? साधारण 65 ते 66,000 कोटी होतं. यावर्षी किती केलेलं आहे त्यांनी? तर तो 90,000 कोटीचा
क्रेडिट दाखवलेलं आहे की रिझर्व्ह बँकेकडनं आम्हाला जो डिव्हिडंड मिळणार आहे. आता ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. याची बॅकग्राऊंड तुम्हाला मुद्दाम समजावून सांगणं आवश्यक आहे, कारण त्याच्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनं दावा लागलं, गेल्या काही उर्जित पटेल यांना दावा लागलं. त्याचं कारण हे महत्त्वाचं कारण होतं. दरवर्षी रिझर्व्ह बँक ही सरकारी मालकीची आहे, त्यामुळे ओनरशिप इज नो इश्यू देअर. दरवर्षी रिझर्व्ह बँकेला जो प्रॉफिट होतो तो प्रॉफिट त्यापैकी एक हिस्सा रिझर्व्ह बँक रिझर्व्ह म्हणून ठेवते आणि उरलेला हिस्सा हा गव्हर्नमेंटला देण्यात येतो. त्याला डिव्हिडंड म्हणतात. डिव्हिडंड दिला, मालकाला डिव्हिडंड दिलेला आहे, ओनरला डिव्हिडंड दिलेला आहे. आत्तापर्यंत काय होतं की एक भाग ठेवायचे आणि उरलेला भाग द्यायचे. मागचे गव्हर्नर असताना मला वाटतं काय नाव त्यांचं, रघुराम राजन असतानाच सरकारने आग्रह धरला की 100% प्रॉफिट RBIचे तुम्ही द्यायचे, काही ठेवायचेच नाही, रिझर्व्हमध्ये काही ठेवायचेच नाही, दरवर्षी द्यायचे आम्हाला. आणि रघुराम राजननी साईन केलं त्याच्यावरती. तो करार अजून चालू आहे, ते सगळे दिले जातं. मग त्यांनी पॉईंट काढला की तुम्ही दरवर्षी रिझर्व्ह बँकेचं वित्तीय वर्ष असतं ते जुलै 1 to जून एंड असं असतं. आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग होते आणि त्या मीटिंगमध्ये ठरतं की किती हिस्सा गव्हर्नमेंटला द्यायचा. आता तर तो इश्यू नाही आहे, सगळंच द्यावं लागतं. तर वार्षिक एकदाच देत होते. आता नवीन आयडिया सरकारने अशी काढली गेल्या वर्षभरामध्ये की प्रॉफिट झाल्याबरोबर आम्हाला देऊन टाकायचं. दर 2-3 महिन्याला तुम्ही दर 3 महिन्याला प्रॉफिट द्या आम्हाला, म्हणजे तुमच्याकडे काही ठेवूच नका रिझर्व्हमध्ये. आता त्याच्यामुळे हे वाढत गेलेलं ऑलरेडी या 90,000 पैकी काही रक्कम ऑलरेडी आलेली आहे. आता ॲडिशनल रक्कम ते घेत आहेत. तर झालेलं काय आहे की रिझर्व्ह बँकेकडे खूप रिझर्व्ह आहेत, यात वादच नाही. रिझर्व्ह बँकेकडे जे रिझर्व्ह आहेत, फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हबद्दल मी बोलत नाही, डोमेस्टिक करन्सी रिझर्व्ह जे आहेत ते साधारण 9.9 लाख कोटी रुपये एवढे आहेत. म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या बॅलन्स शीटची जी साईज आहे त्याच्या साधारण 27% आहेत. रिझर्व्ह बँकेच्या बोर्डामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आणि नवीन लोकांनी सांगितलं की हे चालणार नाही, हे एवढं 27% कशाला पाहिजेत रिझर्व्ह, तुम्हाला 12% करा. गुरुमूर्ती नावाचे एक सद्गृहस्थ आहेत जे स्वतःला इकॉनॉमिस्ट म्हणतात, पण तो ज्यांच्याबद्दल असं म्हटलं गेलं, एक आपले फार मोठे अर्थतज्ञ आहेत, काय नाव त्यांचं, हू इज देअर ॲट जगदीश भगवती असं म्हणाले की इफ दिस मॅन इज एन इकॉनॉमिस्ट देन आय एम अ कथ्थक डान्सर. त्याच्यावरनं तुम्हाला कल्पना येईल. पण त्यांनी असा हट्ट धरला की हे 27% जे आहे ते काय खरं नाही, 27%च्या ऐवजी 12% पाहिजे. तर 12% कुठून आले त्यांनाच माहिती. फक्त त्यांनी सांगितलं उरलेले सगळे रिझर्व्ह देऊन टाकायचे. या इश्यूवरून शेवटी राजीनामा द्यायला लागला. उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला. त्यानंतर मग सरकारने एक कमिटी केलेली आहे आणि त्या कमिटीमध्ये डॉक्टर बिमल जलान आपले पूर्वीचे गव्हर्नर रिझर्व्ह बँकेचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती केलेली आहे आणि ती समिती सध्या याचा अभ्यास करते आणि जुलैमध्ये त्यांचा रिपोर्ट येणार आहे. पण जी काही बातम्या बाहेर येत आहेत त्याच्यावर असं दिसतं की फारशी रक्कम द्यायला ते अनुकूल नाहीत आणि जी रक्कम द्यायची ती सुद्धा 3-4 वर्षामध्ये द्यायची असं घाटतं आहे, अशी वदंत आहे, असं वर्तमानपत्रात आलेलं आहे. म्हणजे बिझनेस स्टँडर्ड आणि अशा महत्त्वाच्या वर्तमानपत्रांनी लिहिलेलं आहे. मध्येच मला असं वाटतं की त्यांच्यावरती दबाव आणला किंवा काय झालं माहीत नाही, परंतु यांनी जे क्रेडिट घेतलेलं आहे ते क्रेडिट आहे 90,000 कोटी रुपयांचं. त्याचा अर्थ रिझर्व्हवरती मोठा डल्ला मारलेला आहे असं दिसतं. आणि जर ते 90,000चं क्रेडिट घेतलं नाही, PSUकडून मिळणारे आणखी PSUकडनं सुद्धा प्रॉफिट मिळतं, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगकडनं. PSUकडनं मिळणारं प्रॉफिट आणि रिझर्व्ह बँकेकडनं मिळणारं प्रॉफिट, रिझर्व्ह बँकेकडनं 90,000 कोटी आणि PSUकडून 73,000 कोटी, असे 1,63,000 कोटी रुपयाचं क्रेडिट घेतलेलं आहे या वर्षात येणार म्हणून. ते येतील याची काही शाश्वती नाही. ते जर आले नाहीत समजा तर आपलं फिस्कल डेफिसिट आहे ते 3.3%च्या ऐवजी 3.7 किंवा 3.8% जाऊ शकतं. त्यामुळे ओढून ताणून हा 3.3% करण्याचा अट्टहास केलेला आहे आणि ते रिअलिस्टिक आहे असं मला अजिबात वाटत नाही.
परंतु ते जर झालं तर उत्तमच आहे, मात्र ते होण्याची शाश्वती नाही. परंतु ते जर झालं तर एक वित्तीय शिस्त लावणारा एक चांगला अर्थसंकल्प म्हणून हा अर्थसंकल्प ओळखला जाईल. मला असं वाटतं की आपण आता बजेटमध्ये जे प्रत्यक्षात म्हटलेलं आहे त्याच्याकडे जरा जाऊया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या बजेटमध्ये जी केलेली आहे, मी म्हटलं की पायाभरणी, पुढच्या 5 वर्षामध्ये जे उद्दिष्ट साध्य करायचं आहे त्याची पायाभरणी करण्याचं काम केलेलं आहे. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी केलेली आहे ती म्हणजे कनेक्टिव्हिटी इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणता येईल, तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचा प्रयत्न आहे. त्यातूनच विकास साध्य करायचा आहे आणि त्यातूनच ते टार्गेट साध्य करायचं आहे. कनेक्टिव्हिटी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे त्याच्यामध्ये या सगळ्याच गोष्टी येतात, म्हणजे रोड्स आहे, एअर आहे, रेल आहे, शिपिंग आहे, इनलँड वॉटरवेज आहेत. या सगळ्यांसाठी फार मोठा पुश, बिग बूस्ट इज बिंग गिवन. आणि तिथे जी मोठी इन्व्हेस्टमेंट होणार त्या इन्व्हेस्टमेंटमधून आर्थिक विकासाचा वेग साधणार आणि त्या आर्थिक विकासातून आपल्याला $5 ट्रिलियन उद्दिष्ट साधायचं आहे. आता हे अतिशय योग्य आणि अतिशय चांगलं आहे. फक्त त्याच्यात खटकणारी एक बाजू अशी आहे की माननीय वित्तमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटच्या भागामध्ये असा उल्लेख केलेला आहे पार्ट एच्या, की आपलं जे फॉरेन डेट आहे, सरकारचं जे फॉरेन डेट आहे ते फारच कमी आहे, 5% आहे आपल्या GDPच्या. त्याच्यामुळे आपल्याला आणखी कर्जाऊ रक्कम घेता येऊ शकेल जगाकडून, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे गुंतवणूक वाढवल्याशिवाय विकास होणार नाही हे खरं आहे. विकासाचं आपलं टार्गेट ठरलेलं आहे, त्यासाठी गुंतवणूक वाढली पाहिजे. गुंतवणूक वाढवायची असेल तर आपल्याला सेव्हिंग वाढलं पाहिजे. जर आपलं सेव्हिंग पुरेसं नसेल तर आपल्याला ते सेव्हिंग वाढण्यासाठी उत्तेजन दिलं पाहिजे किंवा त्याला बाहेर एक्सटर्नल सेव्हिंगची जोड द्यावी लागेल. म्हणजेच परदेशाकडनं कर्ज काढून आपल्याला गुंतवणूक करावी लागेल. दुर्दैवानं आणि मी हे दुर्दैव म्हणतो की हा जो मार्ग चोखाळलेला आहे हा आपल्या देशाच्या परंपरेशी सुसंगत नाही असं मला वाटतं. त्यांनी त्याऐवजी आता तुम्ही सेव्हिंग रेटचं उदाहरण घ्या किंवा प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटचं उदाहरण घ्या. आपल्या देशातल्या पूर्वी 10 वर्षापूर्वी आपल्या इन्व्हेस्टमेंटचा दर 38% जाऊन पोहोचला होता. गेल्या 10 वर्षात तो 10% कमी झाला आणि आता 28% आहे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ आपले सेव्हिंग्स कमी पडत आहेत. पण ते सेव्हिंग्स कमी पडत आहेत म्हणून आपण बॉरोइंग करायचं फ्रॉम अब्रॉड हा एक मार्ग झाला. दुसरा मार्ग असा आहे जो आपण चोखाळायला हवा होता, तो म्हणजे डोमेस्टिक सेव्हिंग्ज वाढवण्याचा प्रयत्न करणं. त्यासाठी टॅक्स कन्सेशन देणं आवश्यक होतं. मला असं वाटतं की मध्यमवर्गीयांना आणि सगळ्यांनाच खूप मोठ्या प्रमाणावर टॅक्स कन्सेशन देणं ही काळाची गरज होती आणि त्याच्यातून आपलं सेव्हिंग्ज वाढायला मदत झाली असती आणि त्याच्यातून आपली गुंतवणूक वाढू शकली असती. परंतु त्याच्याऐवजी पहिल्यांदाच वेगळा मार्ग अनुसरण्याचा प्रयत्न झालेला आहे की गुंतवणूक तर वाढवायची आहे, ती तर काळाची गरज आहे, त्याशिवाय होणारच नाही. पण ती वाढवताना आपलं डोमेस्टिक सेव्हिंग वाढवायच्या ऐवजी आपण परदेशी कर्जाचा विचार करतो आहोत. मला असं वाटतं की या मार्गाने जाऊन लॅटिन अमेरिकेतल्या देशांनी स्वतःचं फार मोठं नुकसान 1980च्या डिकेडमध्ये करून घेतलं होतं, विच इज कॉल्ड डेट क्रायसिस मोठा झाला होता. सॉव्हरिन बॉरोविंग्स, त्यातनं वेगळे प्रश्न तयार होतात. मला असं वाटतं की या दोन्हीमध्ये जर समन्वय साधण्याचा प्रयत्न केला असता तर जास्त बरं झालं असतं असं वैयक्तिक माझं मत आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर कनेक्टिव्हिटी फॅन्टॅस्टिक, पण त्याचं सोर्सिंग जे आहे ते सोर्सिंगबद्दल माझ्या मनात जरा शंका आहे. नंतर दुसरी गोष्ट जी केलेली आहे ती म्हणजे हाऊसिंग आणि रिअल इस्टेटला फार छान त्यांनी उत्तेजन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातली लोकांच्या लक्षात न आलेली, सगळ्यांना माहिती आहे की अफोर्डेबल हाऊसिंगसाठी ते जे करतायत ते फारच उत्तम आहे आणि अफोर्डेबल हाऊसिंगसाठी जवळजवळ 3.5 लाख रुपयाचं वजावट मिळणार आहे इंटरेस्टमधून, विच इज व्हेरी गुड over a period of time. That we all know. That is the only thing which has been done for the middle class people. About only thing. दुसरं काही फारसं केल्याचं मला दिसत नाही. परंतु एक फार उत्तम गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की लार्ज पॅराग्राफ 26 मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, लार्ज पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर कॅन बी बिल्ट
on land parcels held by central ministries and CPSUs, that is Central Public Sector Enterprises, all across the country, and through innovative instruments such as joint development and concession, public infrastructure and affordable housing will be taken up. Now, this is a very, very good idea for future. म्हणजे आता बऱ्याचशा PSUsकडे तुम्ही आपल्या इथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझरचं उदाहरण घ्या. शेकडो एकर जमीन त्यांची मुंबईमध्ये पडून आहे न वापरलेली. डॉक्सची आहे, BPTची आहे, मुंबई पोर्ट ट्रस्टची आहे. बऱ्याच उद्योगांच्या PSUच्या जमिनी खूप मोठ्या प्रमाणावरती पडून आहेत ज्या वापरण्यात आलेल्या नाहीत. त्याचा वापर करून आणि इनोव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स वापरून त्याचं खाजगीकरण करायचं आणि अफोर्डेबल हाऊसिंग तिथे करायचं. I think it's a very, very good idea which people have not realized, but I personally think it's a very good idea. नंतर MSMEs जे स्मॉल मीडियम SMEs आणि मिनी स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस जे असतात, MSMEs ज्यांना म्हणतात, त्यांच्यासाठी कर्जाचं तर केलेलंच आहे. इंटरेस्ट रेट सबवेन्शनची स्कीम आणलेली आहे त्याच्यामध्ये, त्यात विच इज व्हेरी गुड की त्यांना इंटरेस्टमध्ये त्यांना कमी करून मिळेल. परंतु त्यासाठी अलोकेट किती केलेले आहेत? 350 कोटी. 350 कोटीने काय होणार आहे याच्यामध्ये मला काही कळत नाही. MSMEs आर क्रिएटिंग नियरली 30% जॉब्स इन आवर कंट्री आर क्रिएटेड बाय MSMEs. आणि त्यांच्यासाठी तुम्ही 350 कोटीची तरतूद करतात इंटरेस्ट रेटला कमी करण्यासाठी. आय थिंक इट इज व्हेरी बॅड. बट द गुड थिंग अबाउट इट इज दॅट त्यांनी एक खूप चांगली गोष्ट जी केलेली आहे तिथे दुसरीकडे कुठेतरी त्याचा उल्लेख आलेला आहे, विच इज व्हेरी गुड, की MSMEसाठी त्यांनी त्यांना डिले जे होतो त्यांच्या पेमेंट्स मिळण्यामध्ये, मोठ्या कंपन्या किंवा सरकारसुद्धा, राज्य सरकारसुद्धा आणि केंद्र सरकारसुद्धा जे छोटे उद्योगांना त्यांचे पैसे थकीत ठेवतात, ते वेळेवर देत नाहीत आणि त्यांचा जीवच छोटा असतो MSMEचा, त्यामुळे ते बुडतात आणि बरेचसे बुडालेले आहेत. तर त्याला ते टाळण्यासाठी एक उपाय जो शोधलेला आहे तो म्हणजे गव्हर्नमेंट विल क्रिएट अ पेमेंट प्लॅटफॉर्म फॉर MSMEs टू एनेबल फायलिंग ऑफ बिल्स अँड पेमेंट देअर ऑफ ऑन द प्लॅटफॉर्म इटसेल्फ. दिस विल पॉसिबली हेल्प असं मला वाटतं, विच इज अ व्हेरी गुड आयडिया. इन्व्हेस्टमेंट फंडिंग, एक किती इन्व्हेस्टमेंट लागणार आहे पहा तुम्ही, की $5 ट्रिलियन उद्दिष्ट साधण्यासाठी दर वर्षाला जवळजवळ 20 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक लागणार आहे. 20 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करावी लागणार आहे 5 वर्ष. एवढी करताना त्यासाठी काय काय करायला पाहिजे हे करताना त्यांनी जे फायनान्शियल सेक्टरसाठी जे सुचवलेलं आहे ते खूप चांगलं आहे. डीपनिंग द मार्केट फॉर लॉंग टर्म बॉन्ड्स, देन इन्व्हेस्टमेंट मेड बाय फायनान्शियल इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स इन डेट सिक्युरिटीज, हे असे काही चांगले उपाय त्यांनी काढलेले आहेत जे ओव्हर अ पिरियड ऑफ 2-3 years विल बी व्हेरी व्हेरी युजफुल. कॉर्पोरेट डेट मार्केट जे आहे ते सुद्धा डीपन करण्याचे जे प्रयत्न आहेत ते व्हेरी गुड. असे अनेक उपाय त्यांनी काढलेले आहेत. म्हणजे एक्सटर्नल बॉरोविंग करायचं, आपले डोमेस्टिक बॉन्ड मार्केटला खोली द्यायची, त्याचबरोबर सेविंग वाढवण्याचा प्रयत्न करा. त्याबद्दल बोललेलं नाहीत पण ते करावं लागेल असं मला वाटतं. कारण जर 20 लाख कोटी रुपयांनी जर गुंतवणूक दरवर्षी वाढवायची असेल तर हे करणं अपरिहार्य आहे. ते केल्याशिवाय आपल्याला $5 ट्रिलियन जे पंचवार्षिक उद्दिष्ट आहे ते साध्य करता येणार नाही. सोशल स्टॉक एक्सचेंजचा उल्लेख केलेला आहे, ती कल्पना अतिशय चांगली आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक फंड रेझिंग प्लॅटफॉर्म विल बी क्रिएटेड which will be under the ambit of SEBI. SEBIच्या अंडर येईल फॉर लिस्टिंग सोशल एंटरप्राइजेस अँड व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स. त्यांचं लिस्टिंग त्याच्यावरती करून त्यांना फंड रेझिंग करायला मदत केली जाऊ शकते. आणि आय थिंक इट्स अ व्हेरी व्हेरी गुड आयडिया. आणखी फायनान्शियली बऱ्याचशा उत्तम प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत. जी पूर्वतयारी किंवा बैठक मी म्हणतो आहे ती यामधून पुढे येते. दीज आर नॉट ऑल एक्साइटिंग थिंग्स टू लुक ॲट, बट दीज थिंग्स इफ दे हॅपन अँड वेन दे हॅपन विल बी हेल्पफुल इन अ बिग वे. त्यामुळे या बजेटचा परिणाम लगेच या वर्षात दिसणार नाही आहे, पण याचा जर हे सगळं इम्प्लिमेंट केलं तर याचा चांगला परिणाम 2 वर्षामध्ये दिसायला पाहिजे असं मला वाटतं.
त्यानंतर त्यांनी इतर ज्या गोष्टी केलेल्या आहेत, हाऊसिंगसाठी तर मी तुम्हाला सांगितलंच, परंतु इन्व्हेस्टमेंटला पुश जो दिलेला आहे, ॲग्रिकल्चरसाठी फारसं काही केलेलं नाही अशी एक टीका करण्यात आली. मी असहमत आहे त्या टीकेशी. ते बरोबर नाही आहे. कालच्या त्या CNBC चर्चेमध्ये दोघांनी आय वॉज अटॅक्ड की MS स्वामीनाथनचा रिपोर्ट जो होता तो रिपोर्ट इम्प्लिमेंटच केलेला नाही आहे, की उत्पादन खर्चामध्ये 50% ॲड करून ते MSP केले पाहिजेत. गेल्या वर्षी स्वामीनाथन कमिटीची सगळ्यात महत्त्वाची जी रेकमेंडेशन होती की उत्पादन खर्चामध्ये 50% प्रॉफिट ॲड करून ती MSP ठरणार, हे सरकारने मान्य करून गेल्या वर्षी 19% MSP वाढवलं होतं आणि आता 15 दिवसापूर्वी 4% ते वाढवलेलं आहे. त्यामुळे ॲग्रिकल्चरसाठी काहीच केलं नाही असं म्हणणं हे बरोबर नाही असं मला वाटतं. त्यांनी आधीचं जे केलेले आहे त्याचं कन्सोलिडेशन करून ते पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. वॉटर मॅनेजमेंटबद्दल हर घर जल इज अ व्हेरी व्हेरी गुड आयडिया. आणि ईज ऑफ लिव्हिंग हा कन्सेप्ट त्यांनी जो आणलेला आहे, ईज ऑफ डुईंग बिझनेस आपण नेहमी ऐकतो, परंतु ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे घराघरात मोदी पोचले आणि घराघरात पक्षाच्या पलीकडे जाऊन त्यांची जी प्रतिमा गेलेली आहे, बेसिक गोष्टी त्यांनी लोकांना उपलब्ध करून दिल्या. म्हणजे धुराशिवाय धूर नसलेलं इंधन, LPG, इलेक्ट्रिसिटी 100% ठिकाणी इलेक्ट्रिसिटी, त्याचप्रमाणे पेयजल 2024पर्यंत प्रत्येक घरामध्ये मिळेल अशी व्यवस्था, असा प्रयत्न आहे. स्वच्छता, ओपन डिफिकेशन फ्री, हे सगळे प्रोग्राम तर चाललेलेच आहेत. त्यामुळे दीज आर द थिंग्स विच आर रिअली मेकिंग अ लॉट ऑफ डिफरन्स इन द लाईव्स ऑफ पीपल. बँकांच्याबद्दल मुद्दाम सांगतो की इथे बँकिंग सेक्टरबद्दल गेल्या काही वर्षामध्ये बँकांची स्थिती अतिशय वाईट होती. म्हणजे ते स्कॅम झाले ती गोष्ट वेगळीच, परंतु बँकांचे NPAs जे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले होते. आणि ते वाढलेले असताना NBFCचा IL&FSचा मोठा क्रायसिस झाला आणि त्यानंतर NBFCचे सुद्धा लिक्विडिटी आटलेली होती. आणि आधीच्या सरकारने 12 पब्लिक सेक्टर बँकांना प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शनच्या खाली आणलं होतं. म्हणजे त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या की त्यांनी काय करायचं आणि काय करायचं नाही. त्यांच्यावरती नवीन तुम्ही लोन देऊच नका अशी बंधनं घातली होती, की आधी तुम्ही तुमचं घर सुधारा आणि मग आणखी लोन द्या, असं बंधनकारक केलं होतं. RBI बोर्डाच्या काही सदस्यांनी याला आक्षेप घेतला होता, तेच ज्यांची नावं मी घेतली त्यांनी आक्षेप घेतला होता आणि त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन काढून टाका, म्हणजे आणखी लोन देत चला. हे काही शक्य नव्हतं. पण चांगली गोष्ट म्हणजे 2 गोष्टी फार चांगल्या झालेल्या आहेत गेल्या 2 वर्षामध्ये. ते म्हणजे बँक्रप्सी जो कोड आला, इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी कोड, याच्यामध्ये जवळजवळ 4 लाख कोटी रुपयाची रिकव्हरी करण्यात आलेली आहे. आणि दुसरी जी चांगली गोष्ट झालेली आहे ती म्हणजे या ज्या 11-12 बँकांना प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन लागू केलं होतं त्यापैकी 6 बँका आपली परिस्थिती सुधारल्यामुळे प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शनमधून बाहेर आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना आता क्रेडिट एक्सटेंड करण्याची परवानगी मिळालेली आहे आणि क्रेडिट एक्सपान्शन आता व्हायला लागलेलं आहे. मध्ये लिक्विडिटी क्रंच मोठा आलेला होता, आता त्याच्यामध्ये सुधारणा होते आहे. कारण जोपर्यंत तुम्ही इंधन पुरवत नाही, जोपर्यंत तुम्ही फायनान्सिंग पुरवत नाही, तोपर्यंत ग्रोथ कशी काय होणार. इट ऑल डिपेंड्स ऑन हाऊ युअर फायनान्शियल सिस्टम इज बिहेविंग. आणि आपली फायनान्शियल सिस्टम गेल्या काही वर्षामध्ये अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये होती. त्यामध्ये आत्ता गेल्या 2 वर्षामध्ये सुधारणा होते आहे आणि ही सुधारणा निश्चितपणे मोलाची आहे. आणि आता NBFCचा मोठा स्कॅम झाल्यानंतर, IL&FSचा झाल्यानंतर त्यांना क्रेडिट मिळण्यासाठी सुद्धा काही महत्त्वाच्या उपाययोजना केलेल्या आहेत. लिक्विडिटी क्रायसिसमधून त्यांनी बाहेर यावं म्हणून. आणि विशेष म्हणजे हाऊसिंग बँक, नॅशनल हाऊसिंग बँक आता रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीमध्ये येणार आहे. रिझर्व्ह बँकेनेच ती क्रिएट केली होती आणि त्यांना स्वतंत्र केलं होतं. आता ते परत रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत आणण्यात आलेले आहेत. NBFCs या रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीतच आहेत, परंतु त्यांना पूर्णपणे कंट्रोल करण्याचा आता अधिकार रिझर्व्ह बँकेला देण्यात येणार आहे. या दोन्ही गोष्टी अतिशय मोलाच्या आहेत असं मला वाटतं. इतरही अशा लहान मोठ्या गोष्टी आहेत ज्या अतिशय चांगल्या आहेत. वाईट गोष्ट ज्या आहेत, चांगल्या गोष्टी मी सांगितल्या त्याप्रमाणे वाईटही गोष्टी सांगतो. 2 गोष्टी मला अतिशय खटकलेल्या गोष्टी आहेत. त्या म्हणजे
सेविंग्जला कुठल्याही प्रकारे एनकरेजमेंट दिलेली नाही. देर इज नो इन्सेंटिव्ह टू पर्सनल इन्कम टॅक्स. मला हे अयोग्य वाटतं की परदेशी बॉरोविंग करण्याबरोबरच डोमेस्टिक सेविंग्जला उत्तेजन देणं हे अत्यंत आवश्यक आहे, होतं आणि आज आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यामुळे मला न आवडलेल्या गोष्टींमध्ये ती फार महत्त्वाची गोष्ट आहे. हा अप्रोचच मुळात चूक आहे असं मला वाटतं. परदेशी बॉरोविंगवर विसंबून राहून आपली गुंतवणूक वाढवायची हे कुठेही जगामध्ये यशस्वी झालेलं नाही. तात्पुरतं ते यशस्वी होऊ शकतं, पण ॲज अ लाँग टर्म स्ट्रॅटेजी इट कॅनॉट वर्क असं मला वाटतं. आणि जगातला अनुभव तोच सांगतो, लॅटिन अमेरिकेतला अनुभव तेच सांगतो. त्यामुळे डोमेस्टिक सेविंग्जना एनकरेज करणं याला पर्याय नाही. आयुर्विम्याला पर्याय आहे, परंतु याला पर्याय नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवले ते काही कारणच नाही पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवायचं. ते म्हणजे पुन्हा ते 3.3वरती आणण्यासाठी केलेलं गिमिक आहे. पण मला असं वाटतं की याच्यावरती खूप टीका होईल पार्लमेंटमध्ये आणि नंतर मग हे मागे घेण्यात येईल. काही गोष्टी काय असतात मुद्दाम करायच्या आणि ते कॉम्प्रोमाइज केल्यासारख्या त्या मागे घ्यायच्या. असं करायचं म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी पास होतात असं ते त्याच्या मागे गणित असू शकतं. परंतु ते जर टिकून राहिलं म्हणजे पेट्रोल आणि डिझेल दोन्हीच्या किमती जर 1 रुपयाने प्रति लिटर वाढणार असतील तर त्याच्यामुळे इन्फ्लेशन वाढणार आहे. त्याच्यामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा तर नाहीच मिळाला, परंतु फटका आणखी मिळणार आहे. त्यामुळे ही एक दिस इज अनदर थिंग विच आय डिड नॉट लाईक. त्यामुळे इन सम जर एकत्रितपणे पाहिलं तर दिस इज अ व्हेरी व्हेरी गुड बजेट. हा अतिशय चांगला अर्थसंकल्प आहे. फक्त तो एका वर्षाचा अर्थसंकल्प अशा दृष्टीने तुम्ही पाहिलं तर तो अगदी मिळमिळीत तुम्हाला वाटेल. परंतु 5 वर्षाची पायाभरणी करण्यासाठी आणि 5 वर्षामध्ये फार मोठं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पायाभरणी करण्याचं जे काम आहे ते उद्दिष्ट साधण्यासाठी जी मनोभूमिका आणि जी पार्श्वभूमी तयार करण्याचं काम आहे ते हे बजेट अतिशय उत्तम प्रकारे करतं आहे. याची जर चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करण्यात आली. अर्थसंकल्प हा शेवटी संकल्प असतो. संकल्प आणि सिद्धी याच्यामध्ये परमेश्वरी इच्छा उभी असते असं गणेश गडकरी म्हणाले होते. परंतु संकल्प आणि सिद्धी याच्यामध्ये राजकारण नावाचा प्रकार आपल्याकडे अर्थकारणाच्या बाबतीमध्ये संभवतो. तर इच्छाशक्ती जर असेल तर मला असं वाटतं की हा अर्थसंकल्प पूर्णपणे सिद्धीला जाईल आणि तो जर पूर्णपणे सिद्धीला गेला तर तो निश्चितपणे अतिशय फलदायी ठरू शकतो. आणि 5 वर्षामध्ये जे आपल्याला स्वप्न दाखवलं गेलेलं आहे त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी आपण एक मोठं पाऊल या अर्थसंकल्पांच्या माध्यमातून उभारलं असं होईल. मला असं वाटतं की दॅट इज सम अँड सबस्टन्स ऑफ what I wanted to say about this budget. I can take some questions now. संवाद ऑलरेडी झालेले आहेत. हां तुम्ही शेवटचा प्रश्न विचारला पाहिजे हो. हा 1 मिनिट मी लिहिणार आहे प्रश्न त्यामुळे ओके. डिजिटल पेमेंट्सबद्दल तुम्ही काही बोलला नाहीत. हां मला असं वाटतं की डिजिटल पेमेंट्समुळे करेक्ट मी इफ आय एम रॉंग किंवा प्रश्न डिजिटल पेमेंट्स जर का वाढले तर कासा फंड्स वाढतील. करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंट फंड्स डिजिटल पेमेंट वाढलं तर काय वाढतील? कासा फंड्स वाढतील. करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंट नाही काय वाढतील? करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंट फंड्स ओके ऑलराईट कासा फंड्स हे वाढतील आणि त्यातलं 20% ऑफ द कासा फंड्स हे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टकडे जातात गव्हर्नमेंटच्या. तर तुम्ही जे म्हटलं आहे की जो फॉरेन इन्व्हेस्टमेंटमधला जी मागवतोय तर जर डिजिटल पेमेंट वाढलं तर ही बचत नाही वाढली तरी कासा फंड्स वाढल्यामुळे तिथे एक ती गॅप भरून निघायला मदत होईल असं मला वाटतं. करेक्ट मी इफ आय एम रॉंग. ठीक आहे धन्यवाद. अगदी ब्रीफ प्रश्न या. सर माझा अगदी एक सर्वसामान्यांचा प्रश्न आहे मनात. रेल्वे बजेट एकत्र केल्याने फायदा आहे की तोटा आहे? हे सर्वसामान्यांच्या मनात रेल्वेवर अन्याय झाला हीच भावना आहे. आता मोदी सरकारने हा प्रयोग पहिल्यांदा केला. आता रेल्वेला काय मिळतंय? पूर्वी जशी आम्ही रेल्वेबाबत वेगळी चर्चा व्हायची, वेगळे सगळे त्याचे पॉईंट्स आम्हाला वाचायला मिळायचे, आता काहीच मिळेन असं झालंय. बरोबर. तो फायदा की तोटा? ओके ओके ऑलराईट. पुढचं एक असं छोटीशी विनम्रतेने सूचना वाटते की अनेक वेळेला आपण ॲनालिसिस करत नाही आणि ॲनालिसिस गेल्या वर्षाचं जर आपण केलं तर त्याच्यात आपल्याला कळू शकेल की मागच्या वर्षी घोषणा काय होत्या आणि आपण ते कुठे अचीव केलं. तर मी स्मारकाला आमच्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो पुढच्या वर्षी हे विश्लेषण 2 सदरामध्ये करावं.
मागच्या वर्षी काय कमिट केलं होतं, कुठपर्यंत अचीव केलं हेही आपल्याला कळेल आणि त्याची कंटिन्युटी पुढच्या वर्षी काय येते. दुसरा एक छोटा प्रश्न असा की असं म्हटलं गेलं, तुम्ही म्हणालात की काही टीकाकार म्हणाले की इतकं बहुमत असताना सेंचुरी मारली नाही, सिक्सर मारली नाही, तर काय असं करायला हवं होतं तुमच्या मते ज्यांनी त्या षटकार आणि चौकार दिसले असते? या आणखी प्रश्न? सर, प्रश्न असा आहे की हा अर्थसंकल्प, हा अंतरिम अर्थसंकल्प आणि हा अर्थसंकल्प असं आपण एकत्रित बघून अंतरिममध्ये जे 5 लाखापर्यंत लोकांचं एक्झेम्पशन वाढवलं होतं, तर ते सेव्हिंगसाठी इंड्युसमेंट नाही आहे का? या शेवटचा प्रश्न, आणखी एक प्रश्न मी घेतो. सर, इकॉनॉमिक सर्वेमध्ये जे नज थेअरीचं सरकारने ह्यावेळेस मेन्शन केलं आहे, तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे? इकॉनॉमिक टाइम्स, मी उलट्या बाजूने सुरुवात करतो उत्तर देताना. सर एक सेकंड, त्याला धरून हा प्रश्न की ते जो सर्वेमध्ये उल्लेख आहे नज थेअरीचा, तर तुम्ही ज्याप्रमाणे सेव्हिंगचा जो उल्लेख केलात की सेव्हिंगच्या बद्दल सरकारने जो अप्रोच जो ठेवलेला आहे तो तुमच्या मताने तो चुकीचा आहे, तर नज थेअरी त्याला प्रपोशनल आहे का? किंवा जे सेव्हिंग्सचा पॅटर्नचा जो तुम्ही जो उल्लेख केलात त्याला प्रपोशनल जो करायला तरतूद जी आहे ती नज थेअरीच्या माध्यमातून साथ देऊ शकते का? ओके, विचारू का एक प्रश्न? या ठीक आहे. लोकसंख्या आणि ग्राउंड वॉटर डिप्लिशन ह्याच्याबद्दल कुठेच काही वाच्यताच नाही आहे. ओके, ऑल राईट. ओके, मी उलट्या बाजूने प्रश्न घेतो. लोकसंख्या आणि ग्राउंड वॉटर डिप्लिशन. लोकसंख्येबद्दल उल्लेख नाही हे खरं आहे, परंतु तिथे मला असं वाटतं की तो खूप मोठा विषय आहे. मला असं वाटतं की जगभरात आता एक वाक्यता आहे की इट इज नॉट द साईज ऑफ पॉप्युलेशन दॅट मॅटर्स, इट इज द एज कॉम्बिनेशन ऑफ पॉप्युलेशन, दॅट एज डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन दॅट मॅटर्स. आणि सुदैवानं भारताच्या बाबतीत असं झालेलं आहे की तरुणाईचं वरदान लाभलेला देश आहे आपला. आपलं सरासरी वय पूर्वी 24 होतं, आता ते 2020मध्ये 27पर्यंत जाणार आहे, 27-28पर्यंत. आपलं सरासरी वय 27-28, 29 धरा तुम्ही. चीनचं 35 आहे, अमेरिकेचं 36 आहे, युरोपचं 42-43 आहे, जपानचं 48 आहे सरासरी वय. म्हणजे आपल्याला तरुणाईचं वरदान लाभलेलं आहे. त्यामुळे लोकसंख्या जास्त असली तर बिघडत नाही, मात्र त्याचं प्रमाण जे तरुणाईचं प्रमाण आहे, खरं म्हणजे आपल्याकडे म्हणजे दिस इज व्हॉट इज कॉल्ड डेमोग्राफिक डिव्हिडंड. आपल्याला जी मोठ्या प्रमाणावर तरुणाईची उपलब्धता आहे, ही गोष्ट आपल्या देशाच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय फलदायी ठरू शकते, प्रोव्हायडेड दॅट वी गिव्ह देम गुड एज्युकेशन अँड गुड ट्रेनिंग. म्हणजे सगळ्या जगाला खरं म्हणजे आपण स्किल पुरवण्याच्या क्षमता आपल्याकडे आहे, म्हणजे तशी तयार झाली पाहिजे. म्हणजे सगळ्या जगाला आपण पुरवू शकू पर्सोनल सर्व्हिसेस, अशी आपल्यामध्ये क्षमता आहे, पण तशी ते आपल्याला ती तयार करावी लागेल. सो दिस डेमोग्राफिक डिव्हिडंड हॅज टू बी हार्नेस्ड. इफ वी डोंट हार्नेस, मग लोकसंख्येचा उपद्रव आपल्याला होणार आहे. की काय होणार आहे की आपण खाणारी तोंड वाढवणार आहोत, पण काम करणारे हात आपण वाढवणार नाही. तसं जर झालं तर लोकसंख्या हा फार मोठा शाप आपल्याला ठरू शकतो. ग्राउंड वॉटर डिप्लेशन या बाबतीमध्ये इनफॅक्ट आधीच्या कोणी सरकारने केलं नव्हतं एवढं चांगलं काम हे सरकार करतं आहे. आणि आता जलशक्तीचं तर मंत्रालयच तयार केलेलं आहे. मला असं वाटतं की उशिरा का होईना हा इश्यू किती महत्त्वाचा आहे हे आता या सरकारने पुढाकार घेऊन लोकांच्या मनावर बिंबवण्याचा आणि त्या दृष्टीने प्रयत्नशील त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेले आहेत. ही मोठी जमेची बाजू आहे. या बजेटमध्येच त्याचा उल्लेख आहे. त्यामुळे मला असं वाटतं की दॅट इज अ व्हेरी गुड स्टेप दॅट दे हॅव टेकन. इकॉनॉमिक सर्वेमध्ये जे नज थिअरीबद्दल म्हटलेलं आहे त्याचा बेसिकली
as I understand, I have not read that entirely, that part, but nudge theory is basically gradualism. You gradually nudge rather than going for a big bang. आता आपल्याकडे काय आहे की there are two extreme approaches available. One is that you go with a big bang, मोठे मोठे बदल करायचे दांड दिशी, म्हणजे मार्गारेट थॅचरने केलं होतं असं म्हणतात तसे. किंवा दुसरा उपाय असा आहे की ग्रॅज्युअली करायचं. आपला जो अप्रोच आत्तापर्यंत आहे तो मध्यम मार्ग आपण घेतलेला आहे. आपला इज अ वेल कॅलिब्रेटेड ग्रॅज्युअलिझम हॅज बीन आवर अप्रोच. सो नज थिअरी आपल्या जीन्समध्येच आहे असं मला वाटतं. आता या बजेटबद्दल म्हणताना मला वाटतं इकॉनॉमिक टाइम्स किंवा कोणीतरी हेडलाईन दिलेली की दिस इज अ नज बजेट, म्हणजे फारशी मोठी उडी न मारता थोडंसं नज केलेलं आहे असं हे बजेट आहे, असं इकॉनॉमिक टाइम्स किंवा बिझनेस लाईनची आजची हेडलाईन आहे. इंटरिम बजेटमध्ये, अंतरिम बजेटमध्ये 5 लाखाची इंड्युसमेंट, म्हणजे 2.5 लाख उत्पन्न बेसिक एक्झम्पशन लिमिट जे 5 लाख होतं, जे 2.5 लाख होतं ते 5 लाख केलं होतं आणि ते याच्यात कायम ठेवलेलं आहे. तर हे सेविंग्जला पोषक नाही का? निश्चितपणे आहे, पण किती महत्त्वाचं आहे. अहो इन्फ्लेशनच इतकं झालेलं आहे की 2.5 लाखापासून, म्हणजे मागच्या वेळी ज्यावेळी हे आणण्यात आलं होतं, हा नियम करण्यात आला होता त्यावेळचे 2.5 लाख आणि आताचे 5 लाख याच्यामध्ये फारसा फरक नाही आहे इन्फ्लेशनचं जर अकाउंटिंग तुम्ही केलं तर. त्यामुळे इट इज नॉट अ ग्रेट इन्सेंटिव्ह. देर कुड हॅव बीन मेनी थिंग्स दॅट वेअर पॉसिबल टू बी डन. स्लॅब्समध्ये बदल करता आले असते, 10-20% जिथे टॅक्स आहे तो 10% करता आला असता, आणि मोर पीपल आर नाव पेईंग टॅक्स. दिस इज अ गुड थिंग दॅट इज हॅपनिंग. आय थिंक दोज काइंड ऑफ इन्सेंटिव्ज वेअर रिक्वायर्ड. त्यामुळे 5 लाखापर्यंत बेसिक एक्झम्पशन लिमिट वाढवणं ही सकारात्मक बाब होती, परंतु इट वॉज नॉट स्ट्रॉंग इनफ टू इंड्यूस ह्यूज चेंज इन सेविंग्ज असं मला वाटतं. कोणीतरी म्हटलं की मागच्या, खरं म्हणजे प्रत्येक बजेटमध्ये ना टेक्निकली जर तुम्ही पाहिलं ना, हे पहा बजेटमध्ये 3 आकडे दिलेले असतात. एक तर गेल्या वर्षाचा रिवाइज एस्टिमेट, पुढच्या वर्षीचा बजेट एस्टिमेट, गेल्या वर्षीचा रिवाइज एस्टिमेट आणि त्याच्या आधीच्या वर्षीचा फायनल नंबर, असे 3 आकडे दिलेले असतात. त्याची चर्चा वित्तमंत्र्यांनी करावी अशी अपेक्षा असते, ती करण्यात आलेली नाही. पण तुम्ही जर डिटेल टेबल पाहिले तुम्हाला दिसेल, म्हणजे इफ यू कम्पेअर द बजेटेड नंबर्स विथ द रिवाइज्ड नंबर्स allocations, you will find where we have done well and where we have been falling short. परंतु तिथे सरकारमध्ये काय असतं, गव्हर्नमेंटमध्ये एक असा एक नियम झालेला आहे की 100% यशस्वी काय झाले तर तुम्ही तो सगळा खर्च केला. नो, दॅट्स नॉट गुड इनफ. इट शुड बी आउटकम ओरिएंटेड. तुम्ही स्पेंड केला याचा अर्थ इप्सित तुमचं साध्य झालं असं होत नाही. दॅट इज नेसेसरी बट नॉट सफिशियंट. त्यामुळे वी हॅव टू गो बियॉन्ड दॅट अँड टेक अ रिअली ओव्हरव्ह्यू ऑफ दॅट. त्यामुळे तुमची सूचना ती आहे ती योग्यच आहे. काय करायला हवं होतं, मला असं वाटतं की अनेक गोष्टी करता येण्यासारख्या होत्या, परंतु हे खरं म्हणजे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. उदाहरणार्थ ज्यांनी असं म्हटलेलं आहे की यांनी 4 मारायची अपेक्षा आम्ही केली होती परंतु यांनी टुकू खेळले, तर त्यांनाच विचारा 4 म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित होतं. एक इथे मुद्दा आहे की हे पहा, हे जे सरकार आलेलं आहे ते प्रचंड बहुमताने आलेलं आहे. कुठलंही कोअलिशनचं बर्डन त्यांच्यावरती नाही. पूर्णपणे त्यांना आर्थिक स्वायत्तता आहे. जे काय करायचे ते करायची पूर्णपणे स्वायत्तता आहे आणि राजकीय स्थैर्य पूर्णपणे त्यांच्याकडे आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये अधिक धाडसी निर्णय घेता आले असते आणि ते घ्यायला हवे होते असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. त्यात तथ्यांश आहे असं मला वाटतं. रेल्वेचं बजेट वेगळं केल्यामुळे फायदा झाला की तोटा झाला? मला असं वाटतं की फायद्यापेक्षा तोटा जास्त झालेला आहे. कारण रेल्वेचं बजेट वेगळं असताना त्या बऱ्याच गोष्टींची जी स्वतंत्रपणे चर्चा होत होती, विशेषतः सबर्बन रेल्वेची जी चर्चा होत होती. आता तुम्ही पहा, या बजेटमध्ये सबर्बन रेल्वेचा उल्लेख करण्यात आलेला आहे. उल्लेख आहे पण फक्त उल्लेखच आहे की आम्ही PPP वापरण्याचा प्रयत्न करणार आहोत असा उल्लेख करण्यात आलेला आहे, पण त्याच्या पलीकडे काही गेलेलं नाही. त्यामुळे फायदा की तोटा असा जर विचार केला तर मला असं वाटतं
की फायदा अशा प्रकारे आहे की ओव्हरऑल कॉन्टेक्स्टमध्ये ते बसवता आलेलं आहे, हा फायदा आहे. तोटा असा आहे की जे विशेष लक्ष रेल्वेच्या वेगवेगळ्या गोष्टींकडे देता आलं असतं ते दिलेलं नाही. शेवटचा प्रश्न डिजिटल पेमेंटचा. डिजिटल पेमेंटचा उल्लेख त्यांनी केलेला आहे की जे मार्च 2019मध्ये त्यांनी जे एक इन्स्ट्रुमेंट प्लॅटफॉर्म तयार केला की इंटरऑपरेटिव्ह प्लॅटफॉर्म, की कुठल्याही ट्रान्सपोर्टचं तुम्ही एकापासून दुसरीकडे जाऊ शकता आणि सेम याच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला ते करता येतं, विच इज अ गुड थिंग. पण त्याच्या पलीकडे जाऊन मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. दिस ऑल्सो कनेक्ट्स विथ काय करायला हवं होतं. यू नो वॉट पीपल डू नॉट फुल्ली अंडरस्टँड और अप्रिशिएट इज दिस, that the world is changing very fast. Technology is changing our lives completely and very rapidly. म्हणजे त्याच्यामध्ये रोबॉटिक्स आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स आहे, नंतर त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याच्यामध्ये ऑटोमेटेड टेक्नॉलॉजी आहे, 3D प्रिंटिंग आहे. ही जी सगळी नवीन टेक्नॉलॉजी आहे ही पूर्ण जग बदलून टाकते आहे. आत्ता याची सुरुवात झालेली आहे. दिस इज कॉल्ड इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन 4.0. म्हणजे पहिली औद्योगिक क्रांती 1780 साली झाली, ती स्टीम इंजिनमुळे झाली. दुसरी जी रिव्होल्यूशन झाली ती इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला त्यावेळी झाली. तिसरी औद्योगिक क्रांती जी झाली ती इंटरनेटच्या शोधामुळे झाली. आणि चौथी आता होऊ घातलेली आहे. याच्यातनं खूप चांगले निष्पन्न होऊ शकतं आणि खूप वाईटही निष्पन्न होऊ शकतं. मग त्यातनं काय वाईट निष्पन्न होऊ शकतं? सायबर सिक्युरिटी हॅज बिकम अ बिग इश्यू, व्हेरी व्हेरी बिग इश्यू. इराण आणि US काय चाललं तुम्ही बघा. आज मी तिला परिस्थिती अशी आहे की ही टेक्नॉलॉजी आहे त्याच्यातनं दारिद्र्य पूर्ण निर्मूलन करता येणं शक्य आहे, जीवनमान प्रचंड मोठं करता येणं शक्य आहे, खूप चांगल्या गोष्टी करता येणं शक्य आहे, पण तितक्याच वाईट गोष्टीसुद्धा करतायत. आज मी तिला न्यूक्लिअर वॉरपेक्षा जास्त भयंकर गोष्ट, हे माझं वाक्य नाही आहे, हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो आहे. स्टीफन हॉकिंग्स आणि 1000 संशोधकांनी एक ओपन लेटर लिहिलेलं आहे की अण्वस्त्रांपेक्षा जास्त घातक काय असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आणि त्यातून समस्त मानवजातीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झालेला आहे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची रेस जगामध्ये चाललेली आहे. आणि त्या दृष्टीनं आता उदाहरणार्थ एक मार्टिन ऑक्सफर्ड रिपोर्ट आहे, रिपोर्ट ऑफ ऑक्सफर्ड विद्यापीठामधला मार्टिन ऑक्सफर्ड स्कूल रिपोर्ट. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की पुढच्या 10 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये, भारतामध्ये जे जॉब्स असणार आहेत त्यापैकी सध्या जे जॉब आहेत त्यापैकी 69% जॉब हे कालविसंगत होणार आहेत. चीनमध्ये 77% जॉब कालविसंगत होणार आहेत. आणि कोणते नवीन जॉब येतील म्हणजे 15 किंवा 20 वर्षानंतर कोणते जॉब अस्तित्वात असतील याच्याबद्दल आपल्याला सुतराम कल्पना करता येणार नाही, इतका वेगानं जग बदलत आहे. याचं प्रत्यंतर मला इथे कुठेच दिसलं नाही या बजेटमध्ये. फक्त एके ठिकाणी उल्लेख केलेला आहे की आपल्याला तसा स्किल पॉवर तयार करावा लागेल या तंत्रज्ञानासाठी, म्हणजे बिग डेटा ॲनालिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्यातलं एकच वाक्य तुम्हाला मी सांगतो. मी हे सांगण्याचं प्रयोजन असं आहे की कालच या विषयावरचं पहिलं पुस्तक मी लिहून संपवलेलं आहे, माझं 40वं पुस्तक. इंग्लिशमध्ये ते आहे, ते पुढच्या 3-1 आठवड्यामध्ये प्रसिद्ध होईल. बट आय थिंक इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला एक गंमत सांगतो, ते अनेक कोटेशन्स आहेत त्यापैकी 2 कोटेशन सांगतो विच विल चेंज युअर माइंडसेट. एक कोटेशन असं आहे, इट इज कॉल्ड मार्टिन्स लॉ. इट सेज दॅट द मिनिमम इंटेलिजन्स रिक्वायर्ड टू डिस्ट्रॉय द वर्ल्ड इज कमिंग डाऊन बाय 1 point every 18 months. याचा अर्थ असा आहे की पुढच्या 15 ते 20 वर्षामध्ये ॲव्हरेज बुद्धिमत्ता असलेल्या माणसाला सुद्धा जग डिस्ट्रॉय करता येऊ शकेल. किती भयंकर गोष्ट आहे तुम्ही पहा. दुसरं एक प्रेडिक्शन असं आहे की पुढच्या 20 वर्षामध्ये मशीन्स विल टेक ओव्हर ह्युमन बीइंग्स. मशीन्स विल गो फार अहेड. ऑलरेडी मशीन्स आर, आता तुम्हाला माहिती असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स गोज विथ मशीन लर्निंग, अँड मशीन्स आर लर्निंग, अँड
पीपल मेक मिस्टेक्स, मशीन्स डोंट मेक मिस्टेक अँड दे लर्न. आत्ता 1.5 वर्षापूर्वी एक गो नावाचा एक चायनीज गेम आहे जो जजमेंटवर अवलंबून असतो, जो अल्गोरिदमवर अवलंबून नसतो. तर त्याचा जो वर्ल्ड चॅम्पियन आहे त्याला कम्प्युटरने डिफीट केलं विथ मशीन लर्निंग. ते मशीन लर्निंग इट रन्स आणि सारख्या चुका करत राहतं आणि त्या चुकांपासून शिकत राहतं. मग एक अवस्था अशी येते की दॅट विल टेक ओव्हर. त्यामुळे अनेक संशोधकांना असं वाटतं की पुढच्या काही वर्षामध्ये ह्युमन बिईंग्स विल बी टेकन ओव्हर बाय मशीन्स. अँड एक तर वाक्य असं आहे की ह्युमन बिईंग्स विल बी ट्रीटेड बाय मशीन्स लाईक द वे वी ट्रीट डॉग्स. आता हे सगळी टोकाची विधानं आहेत. हे जरी मान्य केलं तरी मुद्दा असा आहे की आपण त्या दिशेने आपले प्रयत्न चालू आहेत का, याचं प्रतिबिंब आपल्याकडे उमटतं आहे का, आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याप्रमाणे बदल आपण करतो आहोत का. आर्टिफिशियल इंटेलिजन्सला उत्तेजन देण्यासाठी आपण काय केलेलं आहे, बिलियन्स ऑफ डॉलर्स आर स्पेंट ऑल ओव्हर द वर्ल्ड. आता आपण जे नॅशनल रिसर्च फाउंडेशन काढतो आहोत त्याच्या अनेक विषयांपैकी एक विषय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आय थिंक वी नीड टू पे लॉट मोर अटेन्शन टू दिस for our very survival. Forget about $5 trillion, forget about sustaining, for our living we have to do that, and we should do that before it is too late. Okay, I am going to stop here. Thank you very much. मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो मला इथे येऊन बोलायची संधी दिली त्याबद्दल, आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की उत्तम प्रश्न मला विचारण्यात आले. आणि विशेष आभार मंजिरी ताईंचे, त्यांनी माझ्या मागे लागून मला इथे आणून मला तुमच्या सगळ्यांची बोलण्याची संधी दिली आणि खूप छान माझा परिचय करून दिला, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. धन्यवाद. सर, एक फेसबुकवरती आपण एक लाईव्ह प्रक्षेपण केलं आहे कार्यक्रमाचं. तिथे एका प्रतीक कापडोसकर यांनी एक प्रश्न विचारला आहे. कोणी? प्रतीक कापडोसकर, की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये प्रायव्हेटायझेशन नेसेसरी आहे का, तर त्याचं उत्तर दिलं तर बरं होईल. याचं असं ढोबळ उत्तर देता येत नाही. प्रायव्हेटायझेशनमुळे जर कार्यक्षमता वाढत असेल तर ते अवश्य करण्यात यावं, परंतु प्रायव्हेटायझेशन फॉर सेक ऑफ प्रायव्हेटायझेशन त्याच्या मी विरोधात आहे. परंतु त्याच्यामुळे जर कार्यक्षमता वाढत असेल तर आपण ते केलं पाहिजे असं मला वाटतं. याचं मी तुम्हाला एक उदाहरण फक्त देऊन सांगतो की डेंग झियाओपिंग जे चीनचे सर्वेसर्वा होते आणि ज्यांनी चीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवून आणल्या 1978 सालपासून, तर त्यावेळी त्यांना प्रश्न विचारला होता 1988 किंवा 89 साली, ते ज्यावेळी अगदी टॉपवरती होते त्यावेळी त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही तर साम्यवादी देशात, यू आर अ कम्युनिस्ट कंट्री, सो वाय आर यू डुईंग ऑल दिस थिंग्स विच आर कॅपिटलिस्टिक इन नेचर. कारण अजूनही बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये तो साम्यवाद विरुद्ध भांडवलशाहीवाद असा आपल्या डोक्यामध्ये असा तो मुरलेला आहे. तर त्यांनाच विचारलं की तुम्ही एवढ्या मोठ्या साम्यवादी देशाचे प्रमुख आहात, मग तुम्ही भांडवलशाहीची उपाययोजना का करता. त्यांनी जे उत्तर दिलं आहे ना ते उत्तर प्रत्येकाने विचार करावा असं आहे, प्रत्येक भारतीयाने विचार करावा असं आहे. ते म्हणाले की आय डोंट केअर वेदर द कॅट इज व्हाईट ऑर ब्लॅक ॲज लॉंग ॲज इट कॅचेस द माईस. कॅट जी आहे, बांदर आहे, ती जर उंदीर पकडत असेल ना तर ती काळी की गोरी याचा विचार करायचं काही कारण नाही. त्यामुळे हा वाद की तो वाद हे फिजूल आहे, निरर्थक आहे. त्याची गुणवत्ता काय, त्याची योगदान काय ते पाहावं, त्याप्रमाणे ठरवावं. त्यामुळे कुठल्याही इझमपेक्षा प्रॅग्मॅटिझम आय थिंक इज द मोस्ट इम्पॉर्टंट इझम अँड दॅट इज वॉट वी शुड फॉलो. थँक्यू. सर एक शेवटचा प्रश्न, ओनली वन. आपण उल्लेख केलात की 2 इन्क्लुजन्स या बजेटमध्ये नव्हते, ते म्हणजे तरुणांसाठी आणि स्किल डेव्हलपमेंट. सो आपल्या दृष्टीने काय याच्यात असायला पाहिजे त्या दृष्टीने, व्हॉट शुड बी इन्क्लुडेड सो दॅट वन कॅन ॲड्रेस दीज टू. I will have to give long answer for which I don't have any time. You know, आता मी ही सगळी उदाहरणं दिली ना नवीन टेक्नॉलॉजीची, मला असं वाटतं की शाळेपासून याची सुरुवात झाली पाहिजे आणि प्रत्येक विद्यापीठामध्ये स्किल डेव्हलपमेंट सेंटर झालं पाहिजे. आणि या दृष्टीनं प्रयत्न मी प्लॅनिंग कमिशन मेंबर असतानाच सुरू केले होते. स्किल डेव्हलपमेंटची जी फ्रेमवर्क तयार केलेली आहे ती मी स्वतः तयार केलेली आहे. आपल्याकडे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की काय झालेलं आहे की
ITIs आहेत एकीकडे, दुसरीकडे ITIला कोण जातं? सगळे डफ्फर लोक असतात ते जातात, बरोबर, किंवा समजले जातात ज्यांना बुद्धिमत्ता नाही त्यांना ITIला पाठवा. ITIमध्ये जर आपण मुलांना पाठवलं ते वरती जाऊ शकतात का? प्रोग्रेसिव्ह व्हर्टिकल मुवमेंट आहे का त्याच्यामध्ये? शून्य. म्हणजे मी असा प्रश्न विचारायचो लोकांना की तुम्हाला प्लंबिंगमध्ये PhD करता येईल का? तर लोक हसतात, प्लंबिंगमध्ये PhD हे काही शक्य आहे का? जर्मनीमध्ये शक्य आहे ते. त्यामुळे आवश्यकता काय आहे? हे सगळे कोर्सेस ITIचे आहेत ते पहिलं म्हणजे मर्यादित आहे, स्क्रू ड्रायव्हर टेक्नॉलॉजीशी मर्यादित आहेत. दुसरी गोष्ट की त्याच्यात व्हर्टिकल मुवमेंटच नाही आहे. आणि तिसरी गोष्ट हॉरिझॉन्टल मुवमेंट नाही आहे. म्हणजे तुम्ही ITIला गेलात की तुम्हाला कॉलेजमध्ये जाता येत नाही, तुम्ही कॉलेजमध्ये असलात तिकडनं ITIला जाता येत नाही किंवा पॉलिटेक्निकमध्ये जाता येत नाही. आपल्याकडे तर आर्ट, सायन्स, कॉमर्स हे डिव्हिजनसुद्धा आहे, ते जगात कुठल्याही देशात नाही आहे, ते आपल्याकडे आहे, अजूनही आहे रिजिड. त्यामुळे तुम्हाला सायन्समध्ये आवडलं नाही की परत येऊन परत सुरुवात करावी लागते आर्टशी. हा काय प्रकार आहे? यू हॅव टू हॅव ग्रेटर फ्लेक्झिबिलिटी अँड देर हॅज टू बी ए हॉरिझॉन्टल मुवमेंट ॲज वेल ॲज अ व्हर्टिकल मुवमेंट. आणि त्या दृष्टीनं नॅशनल क्वालिफिकेशन्स फ्रेमवर्क हॅज बीन क्रिएटेड अँड दॅट फ्रेमवर्क अलाउज हॉरिझॉन्टल मुवमेंट ॲज वेल ॲज व्हर्टिकल मुवमेंट. तर त्याची अंमलबजावणी खूप चांगल्या प्रकारे झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि हे जे इमर्जिंग स्किल्स आहेत ते आपल्याला विद्यापीठांमध्ये सुद्धा, विद्यापीठ हे स्किल डेव्हलपमेंटचं केंद्र झालं पाहिजे. आपल्याकडे विद्यापीठात जातात त्यात स्किल डेव्हलपमेंट किती होतात? देर आर पीपल हू हॅव स्किल्स बट नो सर्टिफिकेट्स. देर आर पीपल हू हॅव सर्टिफिकेट्स बट नो स्किल्स. नाव दिस हॅज टू चेंज अँड दीज स्किल्स हॅव टू बी कंटिन्युअसली अपडेटेड अँड कंटिन्युअसली चेंज. तुम्ही मेडिकलची एक डिग्री घेतली तुम्ही की यू कॅन प्रॅक्टिस फॉर द रेस्ट ऑफ युअर लाईफ. द फील्ड इज चेंजिंग सो फास्ट दॅट डॉक्टर्सना दर 5 वर्षांनी की दर 10 वर्षांनी नवीन परीक्षा द्यायला लागली पाहिजे, सो दॅट दे आर अप टू डेट ऑन देअर नॉलेज. आणि हे सगळ्या क्षेत्र, डॉक्टरचं मी एक उदाहरण दिलेलं आहे, हे सगळीकडेच झालं पाहिजे. सो द नॉलेज इज ग्रोईंग सो फास्ट अँड द चॅलेंजेस आर इन्क्रीजिंग सो फास्ट दॅट वी हॅव टू कीप पेस विथ दॅट. त्याच्याशिवाय तरुणोपाय नाही. थँक्यू. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीनं मी डॉक्टर जाधव यांचे आभार मानते. ते म्हणाले की हे 5 वर्षाचं बजेट आहे, तरी तसं असलं तरी आपल्याला पुढच्या वर्षी परत इथे यायचं आहे. त्याचं आमंत्रण आत्ताच देऊन ठेवते. आता संपूर्ण वंदे मातरम होईल आणि हा कार्यक्रम संपेल. वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरं. शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं. कोटि कोटि कंठ कलकल निनाद कराले कोटि कोटि भुजैर्धृत खर करवाले के बोले मां तुमि अबले बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरं वन्दे मातरं. तुमि विद्या तुमि धर्म तुमि हृदि तुमि मर्म त्वं हि प्राणा शरीरे बाहुते तुमि मां शक्ति हृदये तुमि मां भक्ति. तोमारे
सुफलां मातरं श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम्. हे वंदे मातरम चित्रा मसलेकर यांनी गायलं होतं आणि त्यांनी रेकॉर्ड करून आपल्याकडे पाठवलं होतं.